नमस्कार. विज्ञान भारती संचलित सृष्टीज्ञान मासिक अंतर्गत मराठीतून विज्ञान प्रचार करण्यासाठी नवीन उपक्रमाची सुरुवात आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्ताने करत आहोत. भारतीय वैज्ञानिकांच्या कार्याचा परिचय व प्रसार दर महिन्याला एक लेक्चर अशा पद्धतीने या उपक्रमाची सुरुवात आजच्या दिनी करत आहोत. आज राष्ट्रीय विज्ञान दिन या निमित्ताने नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर सी.व्ही. रमण यांच्या कार्याचा आढावा डॉक्टर एस.जी. कुलकर्णी यांच्या उत्कृष्ट भाषण शैलीतून अनुभवण्याचे सौभाग्य आपणास लाभले आहे. तत्पूर्वी विज्ञान भारती व सृष्टीज्ञान याबद्दल थोडक्यात सांगू इच्छिते. स्वदेशी विज्ञानाच्या नीतीमध्ये रुजलेली विज्ञान भारती ही एक शक्तिशाली संस्था म्हणून उदयास आली आहे. सध्या विज्ञान भारती 35 प्रांतासह जागतिक स्तरावर पसरलेली आहे. विज्ञान भारतीचे 13 विविध आयाम आहेत. विविध वैज्ञानिक विषयावर समर्पित उपक्रम प्रयत्नांसह सृष्टीज्ञान अंतर्गत प्रादेशिक भाषेतून विज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्याचा प्रयत्न विज्ञान भारती 2023 पासून करत आहे. सुमारे 97 वर्षापूर्वी गोरा परांजपे हे जर्मनीमध्ये गेले असताना त्यांच्या असे लक्षात आले की जर्मन समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला असून तेथील विद्यार्थी व गृहिणींमध्ये वैज्ञानिक संकल्पनांविषयी माहिती आहे. तसेच जर्मन वैज्ञानिक जगामध्ये अग्रेसर आहेतच असे त्यांच्या निदर्शनास आले. याचे कारण शोधले असता त्यांचे असे लक्षात आले की जर्मनीमध्ये जर्मन भाषेतून प्रसिद्ध होणाऱ्या विज्ञान विषयक मासिके व नियतकालिकांचे प्रमाण फार मोठे आहे आणि विज्ञानाची पाळेमुळे समाजात रुजवण्यासाठी मोठे काम या मासिकांनी केलेले आहे. तेव्हा भारतात परतून मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून विज्ञान विषयक मासिक सुरू करून महाराष्ट्रात विज्ञानाची पाळेमुळे रुजवावी या विचाराने प्रेरित होत 1928 साली त्यांनी सृष्टीज्ञान मासिक प्रसिद्ध करण्यास प्रारंभ केला. त्या काळातील तत्कालिक समाजसुधारक प्राध्यापक दिनकर धोंडो कर्वे यांनी तात्काळ त्यांना प्रतिसाद दिला. मातृभाषेतून विज्ञान लवकर व चांगले समजते हा विचार व प्रेरणास्रोत आहे. ही परंपरा आजपर्यंत अखंडित चालू राहिलेली आहे. शिक्षणाचा मूलभूत हक्क राईट टू एज्युकेशन यामध्येही मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण मिळवणे हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. तरी मी डॉक्टर एस.जी. कुलकर्णी सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर सी.व्ही. रमण यांच्या कार्याबद्दल आपणास अवलोकन करावे. डॉक्टर एस.जी. कुलकर्णी यांनी 15 वर्षे फर्ग्युसन महाविद्यालय व 23 वर्षे विलिंग्डन कॉलेज सांगली येथे भौतिकशास्त्र विषयाचे अध्यापन केले आहे. 2012 पासून विज्ञान भारतीमध्ये सक्रिय कार्यरत आहेत. तरी मी सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. आज आपण राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं एकत्र भेटत आहोत. 28 फेब्रुवारी याच दिवशी 1928 साली सर सी.व्ही. रामन यांनी रामन इफेक्ट चा शोध लागल्याची घोषणा केली होती. योगायोगानं 1928 सालीच आपण ज्या सृष्टीज्ञान अंतर्गत आज कार्यक्रम करत आहोत त्यालाही सुरुवात झाली. म्हणजे या दोन्ही गोष्टी एकाच वर्षी घडलेल्या आहेत आणि या महान गोष्टी एकाच वर्षी घडलेल्या आहेत त्याच्या संदर्भात आज आपण बोलत आहोत. तुम्हा सगळ्यांचं विज्ञान भारती आणि सृष्टीज्ञानच्या वतीनं स्वागत करतो. पहिल्याच आपण सर सी.व्ही. रामन यांच्या स्मृतीला वंदन करूया. आपण त्यांना सर सी.व्ही. रामन म्हणायच्या ऐवजी भारतरत्न सी.व्ही. रमण असं म्हणूया. त्यांचं नाव चंद्रशेखर व्यंकट रामन असं आहे खरं तर आणि त्यामुळे त्यांना सी.व्ही. रामन असं म्हणतात. दाक्षिणात्य पद्धतीमध्ये त्यांचं नाव आणखीन वेगळ्या पद्धतीनं बोललं जातं, परंतु सी.व्ही. रामन याच नावानं ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. त्यांचे वडील रामनाथन चंद्रशेखर अय्यर हे फिजिक्स आणि गणिताचे प्राध्यापक होते आणि एका कॉलेजमध्ये ते उपप्राचार्य पण होते. त्यांचे बंधू चंद्रशेखर सुब्रमण्यम अय्यर हे फायनान्स सर्व्हिसेसमध्ये इंडियन फायनान्स सर्व्हिसेसमध्ये क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर होते.
त्यांची पत्नी लोकसुंदरी अंमल ही अ, सामाजिक काम करणारी कार्यकर्ती होती. त्यांचा पुतण्या एस चंद्रशेखर हा एक अत्यंत प्रसिद्ध वैज्ञानिक आहे. ऍस्ट्रोफिजिक्स या विषयामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि त्यांना फिजिक्स विषयाचं नोबेल प्राइजही मिळालंय. त्यांच्या शोधाला चंद्रशेखर लिमिट असं म्हटलं जातं. चंद्रशेखर लिमिट काय आहे? तर एखाद्या व्हाईट ड्वार्फ या ताऱ्याचं तो स्थिर अवस्थेत असताना जास्तीत जास्त वस्तुमान किती असू शकतं? तर 1.4 गुणिले सूर्याचं मास, म्हणजे सूर्याच्या वस्तुमानाच्या 1.4 पट एवढं वस्तुमान असेल किंवा ह्याच्यापेक्षा कमी असेल तर तो स्थिर राहू शकतो, व्हाईट ड्वार्फ हा तारा, ज्याला आपण शुभ्रबटू असं म्हणतो. त्याच्यापेक्षा जर त्याचं वस्तुमान जास्त झालं तर त्याचं रूपांतर हे न्यूट्रॉन स्टार किंवा ब्लॅक होल मध्ये होतो. हा त्यांनी शोध लावलेला होता आणि याकरता त्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे. सर सी व्ही रामन यांच्या मुलाचं नाव राधाकृष्ण. हा देखील ऍस्ट्रोफिजिसिस्ट होता. रेडिओ ऍस्ट्रॉनॉमी मध्ये त्याचं खूप चांगलं काम होतं. रामन रिसर्च इन्स्टिट्यूटचा 1972 ते 1994 असे 22 वर्ष ते डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. यात एक गंमतशीर गोष्ट आहे. त्यांचा पुतण्या आणि मुलगा यांनी ऍस्ट्रोफिजिक्स मध्ये काम करावं ही गोष्ट सी व्ही रामनांना अजिबात पसंत नव्हती. त्यांना असं नेहमी वाटायचं की त्यांनी स्पेक्ट्रोस्कोपी किंवा न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये काम करावं, कारण त्या फिजिक्सच्या ज्या शाखा आहेत त्या अतिशय प्रसिद्ध आणि खूप त्याच्यामध्ये वेगानं प्रगती होत असते, म्हणून त्यामध्ये त्यांनी काम करावं असं त्यांना वाटत होतं. पण या दोघांनी आपल्या वडिलांचं किंवा काकांचं ऐकलं नाही आणि त्यांनी ऍस्ट्रॉनॉमी आणि ऍस्ट्रोफिजिक्स मध्येच काम केलं. असो, पण त्यांनी जे काम केले ते अत्यंत उच्च दर्जाचं असं काम केलेलं आहे. त्यांचा भाचा एस रामशेषन हा सुद्धा एक खूप मोठा वैज्ञानिक होता. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोरचा 1981 ते 84 या काळामध्ये तो संचालक होता. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की सी व्ही रामन यांची कौटुंबिक पार्श्वभूमी फार मोठी होती. त्यांच्या पत्नीकडेही जे लोक होते तेही असेच मोठे अधिकारी वगैरे होते. अशा एका अत्यंत विद्वान कुटुंबामध्ये सी व्ही रामन यांचा जन्म झाला आणि ते त्या कुटुंबामध्ये वाढलेले आहेत. सी व्ही रामन यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं शिक्षण आणि अनेक वळणं आली ती फार महत्वाची आहेत. 8 नोव्हेंबर 1888 ला त्यांचा जन्म झाला आणि 11व्या वर्षी वयाच्या म्हणजे 1899 साली ते मॅट्रिक परीक्षा पास झाले. इतक्या लहान वयामध्ये मॅट्रिकची परीक्षा आणि अत्यंत उच्च गुणवत्तेनं उत्तीर्ण होणं हे खरंच त्या काळात खूप अवघड असायचं आणि तिथेच त्यांच्या गुणवत्तेची चुणूक दिसून आली होती. 1904 साली त्यांनी फिजिक्स विषयामध्ये BA केलं. आणि नॉर्मली काय होतं तर साधारणतः एवढा अतिशय बुद्धिमान मुलगा युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट रँक मध्ये आलेला आहे, अतिशय चांगल्या कुटुंबातला आहे, तर अशा वेळेला त्यावेळेला असं चालायचं की त्यांनी ताबडतोब इंग्लंडला जायचं, ICS परीक्षेची तयारी करायची आणि इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा देऊन भारतामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून इंग्रजांच्या सेवेत रुजू व्हायचं. ही त्या काळची एक हुशार मुलांची मळलेली वाट होती. घरातल्या सगळ्यांना असं वाटत होतं की सी व्ही रामनांनी तसंच करावं आणि म्हणून त्यावेळच्या प्रथेप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे ते सिव्हिल सर्जनकडे गेले आणि त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यावर सिव्हिल सर्जनने सांगितलं की हे इंग्लंडला जायला अनफिट आहेत, यांची तब्येत काय तेवढी चांगली नाही आहे, त्यामुळे इंग्लंडच्या थंड वातावरणात ते काही नीट जगू शकणार नाही, मी त्यांना इंग्लंडला जाण्यासाठीचं फिटनेस सर्टिफिकेट देऊ शकत नाही. एका अर्थानं कुटुंब सगळं निराश झालं. पण सी व्ही रामन नंतर कधीतरी बोलताना म्हणाले की त्या सिव्हिल सर्जनचे मला खरंच आभार मानले पाहिजेत की त्यांच्या या सर्टिफिकेटमुळं, नॉन फिटनेस सर्टिफिकेटमुळं मी मात्र माझ्या आवडीच्या फिजिक्स विषयाला स्वतःला वाहून घेऊ शकलो. लगेचच त्यांनी एक MA च्या वर्गामध्ये प्रवेश घेतला आणि 1907 साली फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स या विषयामध्ये फर्स्ट रँकने ते MA उत्तीर्ण झाले. कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांनी 2 रिसर्च पेपर इंटरनॅशनल जर्नलमध्ये पब्लिश केलेले होते, प्रसिद्ध केलेले होते. खरं तर आजच्या विद्यार्थ्यांनाही, अनेक विद्यार्थ्यांना हे खूप अवघड जातं. त्या काळामध्ये तर त्यांच्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी कुठलाही रिसर्च पेपर कुठेही पब्लिश केलेला नव्हता. पण सरफेस टेन्शन म्हणजे पृष्ठीय ताण आणि डिफ्रॅक्शन पॅटर्न हे दोन त्यांनी केलेले जे प्रयोग होते त्याचं काम हे त्यांनी त्या जर्नलमध्ये पब्लिश केलेलं होतं. रामन यांचं आउट ऑफ बॉक्स थिंकिंग आपल्याला यामध्ये लक्षात येतं की साधारणतः ज्या वेळेला एखाद्या प्रकाशाचं डिफ्रॅक्शन पॅटर्नचा आपण अभ्यास करतो त्यावेळेला तो प्रकाश स्लिटवर म्हणजे फटीवर लंबरूप दिशेनं पडतो.
म्हणजे फटीशी 90 अंशाचा कोन करून तो प्रकाश त्या फटीवर स्लिटवर टाकला जातो. पण रामन म्हणले असं का करायचं? त्याने 90 अंशाचाच का कोन केला पाहिजे? त्याने वेगवेगळ्या कोनामध्ये तो जर प्रकाश सोडला तर काय होईल? आणि असे प्रयोग त्यांनी केले आणि जगावेगळे निष्कर्ष त्या प्रयोगातून निर्माण केले आणि ते निष्कर्ष त्यांनी इंटरनॅशनल जर्नलमध्ये, आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध केले. आणि त्याचं लॉर्ड रॅली सारख्या नोबेल प्राइज विनर्सनी सुद्धा, रुदरफोर्ड सारख्या वैज्ञानिकांनी सुद्धा खूप कौतुक केलं. 1907 साली एम ए पास झाल्यावर त्यांनी इंडियन फायनान्स सर्व्हिसेसची परीक्षा दिली आणि भारतामध्ये पहिल्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले आणि क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर, असिस्टंट अकाउंटंट जनरल या पदावर त्यांची नेमणूक झाली. खूप मोठं पद आहे आणि अतिशय चांगल्या रँकने ते उत्तीर्ण झालेले असल्यामुळं त्यांना या पदाची नोकरी मिळाली. एका अर्थानं केंद्रीय सेवेमध्ये ते क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर म्हणून रुजू झाले. त्याच वर्षी जून महिन्यामध्ये लोकसुंदरींची त्यांचा विवाह झाला. या विवाहाचा उल्लेख यासाठी करणं आवश्यक आहे कारण आपल्याला माहित आहे आपल्याकडे अनेक जाती, प्रत्येक जातीमध्ये पोट जात असते आणि त्या काळामध्ये पोट जातींमध्ये विवाह सुद्धा अजिबात मान्य होत नव्हता. समाजाचा त्याला खूप विरोध असायचा. अशा काळामध्ये त्यांनी लोकसुंदरी, ज्या त्यांच्या जातीपेक्षा वेगळ्या पोट जातीच्या होत्या, त्यांच्याशी विवाह केला होता आणि तो विवाह त्या काळात चांगलाच गाजलेला होता. 1907 साल हे एका अर्थानं त्यांच्या आयुष्यामध्ये बरीच वळणं घेऊन आलं. ते एम ए उत्तीर्ण झाले, ते क्लास 1 ऑफिसर झाले, त्यांचा विवाह झाला आणि यापेक्षा सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या घरातून ऑफिसला जात असताना त्यांना रस्त्यात एक पाटी दिसली, IACS या संस्थेची, इंडियन अकॅडमी फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेस या संस्थेचा बोर्ड दिसला. त्यांना कुतूहल वाटलं हे काय आहे इथं. कारण त्यांना नोकरी करत असताना सुद्धा विज्ञानाचे प्रयोग करायची अतिशय आवड होती आणि त्यामुळे त्यांचं अक्षरशः जीव तळमळत होता की मला वैज्ञानिक प्रयोग कसे करायला मिळतील. आपल्याला माहित आहे महेंद्रलाल सरकारांनी या IACS ची स्थापना केली होती. ते डॉक्टर होते आणि रॉयल सोसायटीच्या धर्तीवर भारतामध्ये अशी एक संस्था असावी जिथे भारतीय वैज्ञानिक खूप चांगल्या प्रकारे संशोधन करू शकतील असं त्यांच्या मनामध्ये होतं. 1904 साली महेंद्रलाल सरकार निवर्तले आणि त्यांच्या मुलाने अमृतलाल सरकारांनी त्या संस्थेची जबाबदारी घेतली आणि ज्या वेळेला सी.व्ही. रामन त्या संस्थेमध्ये गेले की मला इथं प्रयोग करायचे आहेत असं सांगायला, त्यावेळेला अमृतलाल सरकारांना अतिशय आनंद झाला. आपल्या वडिलांचं स्वप्न आता हा तरुण साकार करेल याबद्दल त्यांना खात्री पटली कारण एका अतिशय बुद्धिमान तरुणाची त्यांची गाठ पडलेली होती. 1907 ते 1917 या 10 वर्षाच्या काळामध्ये ते खरं तर दुहेरी आयुष्य जगले. या काळामध्ये त्यांनी नेचर, फिजिकल रिव्ह्यू लेटर्स आणि फिलॉसॉफिकल मॅगझिन यासारख्या अतिशय उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे शोध निबंध प्रसिद्ध केले. खरं म्हणजे आपले, मी पण एक प्राध्यापक आणि वैज्ञानिक आहे. अनेक जण आपण वैज्ञानिक आणि प्राध्यापक म्हणून काम करतो. आपल्याला माहित आहे नेचर सारख्या जर्नलमध्ये आयुष्यात एक जरी पेपर आपला पब्लिश झाला तरी आपल्याला आयुष्य धन्य झाल्यासारखं वाटतं. अशा जर्नलमध्ये 10 वर्षामध्ये सरकारी नोकरी करत असताना त्यांनी आपले रिसर्च पेपर्स पब्लिश केलेले होते. हे खरंच मोठं काम होतं. या काळामध्ये ते कसं काम करत होते, किती काम करत होते, तर या काळामध्ये ते काम करत असताना अक्षरशः सकाळी 5:30ला ते IACS मध्ये जायचे. पहाटे लवकर उठायचे, 5:30 वाजता IACSच्या प्रयोगशाळेमध्ये जायचे. 5:30 ते 9:30 4 तास ते प्रयोगशाळेमध्ये काम करायचे. लगेच पळत पळत घरी जाऊन आवरायचे, घोडागाडीनं त्यांच्या कार्यालयात जायचे. 10 ते 5 त्यांच्या ऑफिसमध्ये काम करायचे. ऑफिस सुटलं की 5:30 वाजता परत IACS मध्ये जायचं आणि 10 साडे 10 पर्यंत 5 तास तिथं काम करायचं. दिवसातले 16-17 तास ते काम करायचे, त्यातले 8-9 तास ते संशोधनाचं काम करायचे आणि तेवढाच वेळ शासकीय सेवेचं काम करायचे. फायनान्स ऑफिसर म्हणून सुद्धा त्यांनी प्रचंड मोठी कीर्ती कमावलेली होती. म्हणजे ते इतकं चांगलं काम करायचे की त्यांच्या वरिष्ठांना आता खात्री वाटत होती की हा मनुष्य पुढे जाऊन फायनान्स डिपार्टमेंटचा, इंडियन फायनान्स डिपार्टमेंटचा सेक्रेटरी होईल आणि तो पुढच्या काळातला भारताचा अर्थमंत्री असेल. एवढं मोठं नाव त्यांनी फायनान्स डिपार्टमेंटमध्ये कमावलेलं होतं. विद्वत्ता ही सगळीकडे कशी असते हे एक छान उदाहरण सी.व्ही. रामनांनी दिलं. पण हे करत असताना त्यांच्या मनाची खूप घालमेल होत होती. आपल्याला संशोधन करायचंय, आपल्याला विज्ञान शिकवायचंय या विचारानं ते प्रचंड प्रेरित झालेले होते आणि काय करावं असं ते विचार करत असतानाच त्यांना एक संधी चालू आली. 1917 साली त्यावेळच्या कलकत्ता युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आशुतोष मुखर्जी
यांनी त्यांना विचारलं की माझ्या विद्यापीठामध्ये फिजिक्स डिपार्टमेंटला फलित प्रोफेसर नावाची एक जागा रिकामी आहे, तिथं तू काम करायला येशील का? तुलना करायची झाली तर सरकारी नोकरी, क्लास वन ऑफिसर, अतिशय मानाचं स्थान, समाजामध्ये खूप मान मिळायचा. 1400 रुपये महिन्याला, त्या काळात महिन्याला 1400 रुपये पगार असायचा. प्रोफेसरला फारसं कोणी ओळखत नाही, फार मोठं सामाजिक स्थान त्यावेळेला नव्हतं. पगारही जेमतेम 600 रुपये मिळणार होता. तरी पण आपल्या मनाला जे वाटतंय ते करायचं म्हणून त्यांनी ही सरकारी नोकरी सोडली आणि 1917 साली त्यांनी फलित प्रोफेसर म्हणून कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये नोकरी घ्यायची ठरवली. त्या काळामध्ये प्रोफेसर असण्यासाठी परदेशात जाऊन येणं आवश्यक होतं. सी व्ही रामन फार स्वाभिमानी होते. ते म्हणले, मी कशाला परदेशात जाऊ? माझ्याकडे तुमचं लेक्चर द्या असं परदेशातनं लोक मागणी करतात. परदेशातले अनेक लोक माझी सल्लामसलत घेतात. अनेक त्यांचे अडलेले प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्यासाठी ते मला विचारतात. परदेशात जाणं हा क्रायटेरिया असेल तर मी काही प्रोफेसर म्हणून यायला तयार नाही. पण त्यांचं एकूण गुणवत्ता पाहून, त्यांची बुद्धिमत्ता पाहून विद्यापीठाने ती अट रद्द केली आणि त्यांना प्रोफेसर म्हणून नोकरी दिली. आयुष्यातलं हे फार मोठं वळण होतं, फार मोठा निर्णय होता. पण सी व्ही रामनंनी हे मोठं वळण अतिशय यशस्वीपणे पार पाडलं. त्यानंतरची खरंच एक मोठी त्यांच्या आयुष्याला आणि एकूणच वैज्ञानिक विषयालाच वळण देणारी घटना आहे, ती म्हणजे 1921 सालचा त्यांचा इंग्लंड प्रवास. आणि इंग्लंड प्रवासातून परत येताना त्यांनी समुद्राचं पाणी निळं का दिसतं यावर केलेला प्रयोग आणि लॉर्ड रॅले सारख्या नोबेल प्राइज विनरनं सांगितलेली गोष्ट ठामपणे चुकीची आहे हे अतिशय निर्भीडपणे त्यांनी सांगितलं. हे फार महत्वाचं होतं. मी मगाशीच म्हणालो की लॉर्ड रॅले हे नोबेल प्राइज विनर होते. त्यावेळेचं जनमान्य नेतृत्व होतं विज्ञान क्षेत्रातलं. आणि एवढा मोठा माणूस जे म्हणतोय त्याला खोटं ठरवणं चुकीचं असतं असं सगळ्यांचं मत असतं. लॉर्ड रॅनेने सांगितलं की समुद्राच्या पाण्याचा रंग निळा काय? कारण आकाशाचा रंग निळा आहे. आकाशाचं प्रतिबिंब समुद्राच्या पाण्यात पडतं आणि त्यामुळे समुद्राचं पाणी निळं दिसतं. हे चुकीचं आहे. हे प्रयोग करून सर सी व्ही रामन यांनी दाखवलं. मी नंतरच्या स्लाइडमध्ये ते दाखवणार आहे. पण त्यामुळे त्यांना फार मोठी प्रसिद्धी मिळाली. पुढच्या वर्षी म्हणजे 1922 साली त्यांनी फार मोठं भाकीत केलं. त्यांनी असं सांगितलं की प्रकाशाचं स्कॅटरिंग म्हणजे विखुरण हे जे होतं, हे जर आपल्याला स्पष्ट करून सांगायचं असेल, याचं स्पष्टीकरण द्यायचं असेल, तर आपल्याला प्रकाशाची पुंजकीय अवस्था, क्वांटम नेचर ऑफ लाईट, याचाच आधार घ्यावा लागेल. आपण प्रकाश जर लहरींच्या स्वरूपात आहे, वेव्ह थिअरी जर त्याची मान्य केली, तर आपल्याला प्रकाशाचं विखुरण म्हणजे स्कॅटरिंग हे स्पष्टच करता येणार नाही. आणि त्यामुळे आईन्स्टाईननं सांगितल्याप्रमाणे, क्वांटम मेकॅनिक्सनं सांगितल्याप्रमाणे, प्रकाश हा पुंज भौतिकीय किंवा पुंज भौतिकीचे नियम पाळणारा आहे आणि पुंज स्वरूपात आहे हे मानलं तरच हे करता येईल हे त्यांनी सांगितलं. पुढच्याच वर्षी 1923 साली रामनकडनं ही कल्पना घेऊन सेमकेल आणि काही शास्त्रज्ञांनी रामन इफेक्ट जो दिसलाय, रामन इफेक्टचा जो शोध सी व्ही रामन यांनी लावला, तो प्रत्यक्षात दिसणार आहे याचं भाकीत केलं. त्यांना कुणालाही प्रयोगानं हे सिद्ध करता आलं नाही. असं काहीतरी दिसेल, म्हणजे काय दिसेल आपण नंतर पाहणार आहोत. असं काहीतरी दिसेल हे फक्त त्यांनी सांगितलं. आणि रामन यांनी त्याच्या अगोदरच असं काहीतरी दिसणार आहे हे गृहीत धरून त्याच्यावर अभ्यास सुरू केला होता. किती दूरदृष्टी होते सी व्ही रामन हे आपल्याला लक्षात येईल की 1922 साली त्यांनी सांगितलं की क्वांटम नेचर असणार आहे. त्यांनी सांगितलं की मला असं असं काहीतरी दिसणार आहे. 23 साली जगातल्या अन्य शास्त्रज्ञांनी ते दिसणार आहे आणि का दिसणार आहे त्याची सैद्धांतिक भूमिका सुद्धा मांडली. सी व्ही रामन यांचं प्रचंड काम पाहून त्यांना रॉयल सोसायटीनं फेलो ऑफ रॉयल सोसायटी हा किताब बहाल केला. आणि हा हा किताब त्यांना मिळाल्याबद्दल युनिव्हर्सिटीमध्ये एक पार्टी आयोजित करण्यात आली. पार्टी चालू झाली आणि विद्यापीठाचे कुलगुरू आशुतोष मुखर्जी आले आणि ते म्हणाले, रामन, आता फेलो ऑफ रॉयल सोसायटी झालात, आता पुढे काय? रामन म्हणाले, सर विचारताय काय? पुढच्या 5 वर्षात मी भारताला नोबेल प्राइज मिळवून देणार आहे फिजिक्समध्ये. काय आत्मविश्वास होता! हा आत्मविश्वास खोटा नव्हता, त्यांचं कामच तेवढं प्रचंड होतं. आणि आपल्याला माहित आहे 28 फेब्रुवारी 1928 या दिवशी त्यांनी सिमकेलनं जी थिअरी मांडली, जी त्यांनीच आधी सांगितली होती, त्या थिअरीप्रमाणे रामन इफेक्ट आपल्याला दिसला. म्हणजे रामन इफेक्ट त्याला नंतर नाव पडलं. त्या थिअरीप्रमाणे आपल्याला स्पेक्ट्रम दिसला असं डिक्लेअर केलं, असं जाहीर केलं.
प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलं आणि एक मोठा शोध जगामध्ये त्यांनी लावला. खरं म्हणजे त्यांना इतका आत्मविश्वास होता की त्याच वर्षी त्यांनी नोबेल प्राइज घेण्यासाठी जायचंय म्हणून बोटीचं रिझर्वेशन पण केलं. 28 आणि 29ला त्यांना नोबेल प्राइज न हुलकावणी दिली, पण 30 साली मात्र त्यांना नोबेल प्राइज मिळालं. ही पण त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक घटना होती. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या अनेक घटना होत्या. त्यापैकी 1933 ते 48 या काळामध्ये ते IISc मध्ये काही काळ डायरेक्टर आणि नंतर प्रोफेसर मध्ये म्हणून त्यांनी काम केलं. ही आयुष्याला कलाटणी देणाऱ्या घटना आहेत. अशा अनेक घटना आहेत. आपण हळूहळू त्यांचं कामच पाहत जाणार आहोत, आपल्याला त्या कळतील. CV रामनाच्या कामाचा जर आपल्याला आढावा घ्यायचा असेल तर आपल्याला त्यांनी म्युझिकल इन्स्ट्रुमेंटवर केलेलं जे काम आहे ते समजून घेतलं पाहिजे. दोन प्रकारच्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंटवर त्यांनी काम केलं. एक म्हणजे मेम्ब्रेन इन्स्ट्रुमेंट्स, म्हणजे आपण ज्याला तालवाद्य असे म्हणतो, तबला वगैरे, तबला, डग्गा अशा प्रकारची. आणि दुसरी असतात स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स, म्हणजे व्हायोलिन असेल, वीणा असेल, सितार असेल, गिटार असेल, अशा प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स. आता इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहेत ही वेस्टर्न मेम्ब्रेन इन्स्ट्रुमेंट आहेत. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की एकच मेम्ब्रेन आहे आणि ते ताणून त्या ड्रमवर बसवलेलं आहे. ते मेम्ब्रेन एकच आहे. आपण अनेकांनी अशा प्रकारची वेस्टर्न म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजताना ऐकली आहेत. ती ढाम डूम वाजतात, पण त्याच्यातून कुठल्याही गाण्याचे सूर उमटलेले आपण कधीही ऐकले नाहीत. व्हेर ॲज तबला जर आपण वाजवायला लागलो तर त्या तबल्यावर कुठलं गाणं वाजवलं जातं हे आपण सहज सांगू शकतो. पुढच्या चित्रामध्ये आपल्याला तबला दिसेल. हा आपला तबला, डग्गा ही इंडियन मेम्ब्रेन इन्स्ट्रुमेंट्स आहेत. तुम्ही पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की या तबल्यावर मध्यभागी काहीतरी काळा शाईचा ठिपका आहे आणि बाजूला काही सर्क्युलर पॅचेस आहेत. या तबल्याचा जो मेम्ब्रेन आहे त्याची डेन्सिटी, त्याचं थिकनेस म्हणजे घनता, त्याची जाडी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. आणि जाडी आणि घनता याच्यामध्ये होणाऱ्या बदलामुळे या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंट मधून खूप चांगला आवाज, ज्याला आपण हायर हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स असे म्हणतो, ते आवाज येतात. आणि यामुळं अशी याला डिफरन्शियल थिकनेस अँड डेन्सिटी व्हेरिएशन असं म्हणतात. CV रामन यांनी याची मॅथमॅटिकल डेरिव्हेशन्स तयार केली आहेत, गणिती सूत्र मांडलेली आहेत, गणिती इक्वेशन्स मांडलेली आहेत. आणि त्याच्यातून या तबल्यातून कशा प्रकारचे सूर उमटतात, त्याला कसा ताण दिल्यावर सूर कसा बदलतो, त्याचा थिकनेस बदलल्यावर, त्याची डेन्सिटी बदलल्यावर सूर कसे बदलतात, याचं अतिशय सुंदर मॅथमॅटिकल एक्सप्रेशन त्यांनी दिलंय. इंटरनॅशनल जर्नलमध्ये ते प्रसिद्ध झालंय. त्यांच्यापूर्वी अशा प्रकारचं संशोधन कोणीही केलेलं नव्हतं. आता आपल्याला तंतुवाद्याकडे जाणं. पुढच्या चित्रामध्ये आपल्याला व्हायोलिन दिसेल. व्हायोलिन हे काही भारतीय वाद्य नाहीये, ते पाश्चिमात्य वाद्य आहे. तुम्ही याच्यामध्ये काही तारा पाहताय, त्या तारांना एक ब्रिज आहे, त्या ब्रिजवरनं त्या ताणून बांधलेल्या आहेत. 4 खुंट्या आहेत, त्या खुंट्यांनी त्या ताणून बांधलेल्या. पुढच्या चित्रामध्ये आपल्याला भारतीय तंतुवाद्य दिसते. सितार आहे, सारंगी आहे, सरस्वती वीणा आहे, तानपुरा आहे. तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की या वाद्यांना अनेक खुंट्या आहेत, तारांची संख्या पण खूप आहेत आणि त्याचे जे ब्रिजेस आहेत, ज्याला नाईफ एजेस आपण म्हणतो, तेही अनेक आहेत आणि त्यांचे आकार पण वेगळे आहेत. पाश्चिमात्यांमध्ये तो एकच असायचा आणि तो शार्प असायचा. इथे शार्प नाही आहेत, राऊंडेड आहेत आणि त्यांची संख्या पण वेगवेगळी आहे. अशा प्रकारच्या खुंट्या, तारांना दिलेला ताण आणि त्याचे ब्रिजेस याच्यामुळे या इन्स्ट्रुमेंट्स मधून अतिशय चांगल्या प्रकारचे हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स तयार होतात आणि सुंदर आवाज येतात. म्हणजे पुन्हा एकदा मी तुम्हाला म्हणेल, आपण अनेक गाणी मराठी किंवा हिंदीमध्ये ऐकतो, व्होकल न ऐकता आपण इन्स्ट्रुमेंटल ऐकतो आणि आपल्याला ते गाणं पूर्णपणे समजतं की हेच गाणं आता इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्यानं वाजतंय. इतकी सुंदर त्या इन्स्ट्रुमेंटची रचना आहे. हे इन्स्ट्रुमेंट ज्या वेळेला वाजत असतं त्यावेळेला सारे गम पदनिसा हे वाजून जनगण मनसारखे सूर कसे उमटतात याचं गणिती इक्वेशन, गणिती मॅथमॅटिकल डेरिव्हेशन CV रामन यांनी लिहिलंय. म्हणजे अशा डेरिव्हेशनच्या साह्यानं संगीताला पूर्णपणे गणितात आणले त्यांनी. आणि या सप्तसुरांच्या साह्यानं आपण किती प्रकारचे अनेक सूर किंवा अनेक गाणी वाजवू शकतो हे मॅथमॅटिकली त्यांनी प्रूव्ह केलं. अतिशय सुंदर असा त्यांचा कला आणि गणित यांचा मिलाफ असलेलं हे काम आहे. ही वाद्य हजारो वर्षापासून आपल्या देशामध्ये आहेत. म्हणजे आपल्या देशाच्या परंपरेमध्ये या प्रकारच्या वाद्यांचं केवढं संशोधन झालं असेल याही बद्दल CV रामन यांनी बरंच विचार मांडलेले आहेत. आता आपण थोडं पुढे जाऊया.
आवाजाच्या विषयामध्ये सी व्ही रामन यांनी आणखीन एक गोष्टीचं स्पष्टीकरण दिलं, म्हणजे ती म्हणजे विस्परिंग गॅलरी. पूर्वी अ, इंग्लंडमध्ये किंवा अन्य काही देशांमध्ये चर्चचे घुमट असायचे, आणि त्या घुमटांमध्ये असं व्हायचं की तुम्ही एका कोपऱ्यामध्ये बोललात की दुसऱ्या कोपऱ्यामध्ये ते बोललात म्हणजे अक्षरशः कुजबुजलात, बारीक आवाजात जरी कुजबुजलात तरी ते दुसऱ्या टोकाला जवळजवळ 100 मीटर अंतरावर लांब ऐकू जायचं. लोकांना पहिल्यांदा असं वाटलं की हे चर्च आहे, इथं काहीतरी दैवी गोष्ट आहे, आणि त्यामुळे हे असं होतंय असं त्यांना वाटलं. सी व्ही रामन म्हणाले असं काही नाहीये, आमच्याकडे सुद्धा गोल घुमट वगैरे अशा इतक्या इमारती आहेत. या अनेक इमारतींमध्ये, देवळामध्ये कुठल्याही एका कोपऱ्यात तुम्ही कुजबुजलात तर दुसऱ्या कोपऱ्यात स्पष्ट ऐकू येतं. इतकंच नव्हे तर आमच्या राजांच्या सिंहासनावर बसून अक्षरशः 1-1 किलोमीटर अंतरावर बोललेलं ऐकू जायचं, अशी आमच्याकडची रचना होती. अकाउस्टिक आमच्याकडे अभ्यास केलेलं गेलेलं होतं. आणि या प्रकारच्या घुमटांमध्ये अशा प्रकारे आवाज येणं, मल्टिपल रिफ्लेक्शन्स येणं, म्हणजे अनेक प्रतिध्वनी ऐकू येणं, हे सुद्धा काही अवघड नाहीये. याच्या मागे फिजिक्स आहे, हे त्यांनी दाखवलं. पुढच्या आकृतीमध्ये आपल्याला लगेच त्याचं स्पष्टीकरण दिसेल. आता तुम्हाला एक ओठ आणि कान दिसत आहेत पहा. त्या ओठातून उच्चारलेले शब्द मल्टिपल रिफ्लेक्शन्सनी कानापर्यंत कसे जातात हे आपल्याला दिसत असेल. खरं पाहायला गेलं तर ही रिफ्लेक्शन्स इतकी आहेत की त्या घुमटाच्या सरकमफरन्सवर सगळीकडे तुम्ही कुठेही कान लावा, तुम्हाला ते रिफ्लेक्शन ऐकू येतील, आणि अत्यंत बारीक आवाज, कुजबुजलेला आवाज सुद्धा स्पष्टपणे तुम्हाला कुठल्याही टोकाला किती अंतरावर ऐकू येईल. हे त्या विस्परिंग गॅलरीचं स्पष्टीकरण रामन यांनी मॅथमॅटिक्सच्या साह्याने दिलं, नुसतं नाही. आणि पूर्वी स्पष्टीकरण दिलं होतं त्यामध्ये त्यांनी अनेक करेक्शन्स केली, आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी या विस्परिंग गॅलरीचं स्पष्टीकरण दिलं. म्हणजे एका अर्थानं मला असं म्हणायचं की रामन जसे ऑप्टिक्स, प्रकाश या विषयामध्ये तज्ज्ञ होते, तसे साऊंड या विषयातही तज्ज्ञ होते, आणि प्रकाश आणि आवाज यांची जी इंटरॅक्शन आहे, या इंटरॅक्शन मध्ये सुद्धा त्यांनी अतिशय मोठं काम केलेलं आहे. आपण कदाचित वेळ मिळाला तर त्यावरही पाहूया. आता मात्र आपण पुढे प्रकाशाच्या स्पेक्ट्रम या विषयाकडे जाऊ. स्पेक्ट्रम म्हणजे काय आहे? स्पेक्ट्रमला आपण अ सेट ऑफ कलर्स असं म्हणू शकतो. एक संच आहे, अनेक रंगांचा एक संच आहे. पुढे जाऊया आपण, त्याची आकृती दिसेल आपल्याला. हा आपल्याला सोलर स्पेक्ट्रम दिसतोय, सूर्याचा स्पेक्ट्रम आहे. सूर्यापासून निघणारे जे किरण आहेत ते आपल्याला दिसताना पांढऱ्या रंगाचे दिसतात, पण त्यामध्ये अनेक रंगांचा प्रकाश आहे. काही प्रकारचा प्रकाश तर आपल्याला दिसत पण नाही, म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किंवा इन्फ्रारेड या ज्या लहरी आहेत, हा प्रकाश आपल्याला दिसतच नाही डोळ्याला. आपल्या डोळ्याला जो प्रकाश दिसतो त्याची तरंग लांबी, वेव्हलेंथ, ही 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर एवढी असते, किंवा 4000 अँगस्ट्रॉम युनिट ते 7000 अँगस्ट्रॉम युनिट एवढी असते. एवढ्याच रेंज मधला प्रकाश आपल्याला दिसतो. याच्यापेक्षा कमी तरंग लांबी असलेले किंवा जास्त तरंग लांबी असलेला प्रकाश आपल्याला दिसत नाही. पण सूर्यामध्ये हे सगळे आहेत. असा जो सेट ऑफ कलर्स आहे, रंगांचा संच, त्याला स्पेक्ट्रम असं म्हटलं जातं, किंवा वर्णपट असं मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. आता आपण थोडस पुढे जाऊया, त्या वर्णपटाचे काही प्रकार आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. दोन प्रकारचे वर्णपट असतात. एकाला आपण ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणतो आणि दुसऱ्याला एमिशन स्पेक्ट्रम म्हणतो. मी थोडक्यात तुम्हाला याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो. एमिशन स्पेक्ट्रम म्हणजे काय? सोपी गोष्ट आहे. कुठलाही पदार्थ तापवला की त्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो. तुम्ही गॅस सुरू केला, तुम्हाला निळा प्रकाश बाहेर पडतो. इलेक्ट्रिकचा बल्ब आहे, तो तापला, त्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो. तुम्ही एक लोखंडाची तार घेतली आणि ती गॅसवर धरली, तर तुम्हाला असं दिसेल की ती सुरुवातीला लाल होते, मग हळूहळू हळूहळू त्याचा रंग बदलत पांढरा व्हायला लागतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे त्याचे रंग बदलत जातात. म्हणजे कुठल्याही प्रकार, त्या कुठल्याही पदार्थाला आपण उष्णता दिली किंवा ऊर्जा दिली की तो प्रकाश बाहेर टाकतो, किंवा त्याला आपण रेडिएशन म्हणतो. प्रकाश हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे, विद्युत चुंबकीय प्रारण आहे. म्हणजे थोडक्यात कुठल्याही पदार्थाला उष्णता दिल्यावर त्याच्यातून विद्युत चुंबकीय प्रारणं बाहेर पडतात. त्यांची वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि तरंग लांबी म्हणजे वेव्हलेंथ वेगवेगळी असते. उदाहरणार्थ इथं सोडियम पहिल्या मध्ये दिसतंय आपल्याला. सोडियम खाली एमिशन असं लिहिले पहा. तुम्हाला असं दिसेल काही काळे पट्टे आहेत आणि काही रंगीत पट्टे आहेत. याचा अर्थ काय आहे? तुम्हाला जांभळा, निळा, हिरवा, पोपटी, पिवळा असे काही रंग दिसतील. सोडियमला उष्णता दिल्यानंतर वेगवेगळ्या तापमानाला त्याच्यातून असे वेगवेगळ्या रंगाचे प्रकाश बाहेर पडतात. आता हे का बाहेर पडतात? तर अत्यंत सोपी गोष्ट आहे.
आपण जेव्हा त्याला उष्णता देतो तेव्हा त्या उष्णतेमुळे त्यातला जो इलेक्ट्रॉन आहे तो वरच्या ऑर्बिटमध्ये जातो. इलेक्ट्रॉन जसं वरच्या ऑर्बिटमध्ये जाईल तशी त्याची एनर्जी वाढते किंवा एनर्जी दिली की तो वरच्या ऑर्बिटमध्ये गेला की तो नैसर्गिक अवस्था नाही आहे, त्याला आपण एक्साइटेड स्टेट म्हणतो. उत्साहित झालेली अवस्था आहे. कुणीही एक्साइटेड स्टेटमध्ये जास्त काळ राहू शकत नाही. आता मला खूप उत्साह आलाय, पण मग या उत्साहित अवस्थेमध्ये मी 24 तास नाही राहू शकत. माझी टेंडन्सी, माझी प्रवृत्ती लगेच मूळ अवस्थेमध्ये येण्याची असते. तेव्हा उष्णता दिल्यानंतर जो इलेक्ट्रॉन वरच्या पट्टीमध्ये जातो तो लगेचच एनर्जी देऊन टाकून त्याच्या मूळ अवस्थेमध्ये येतो. ती एनर्जी तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, विद्युत चुंबकीय प्रारणांच्या स्वरूपात देतो. आणि ते जर 4000 अँगस्ट्रॉम मिनिट ते 7000 अँगस्ट्रॉम मिनिट या रेंजमध्ये त्याची वेव्हलेंथ असेल तर तो प्रकाश आपल्याला दिसतो, नसेल तर दिसत नाही. मग तुम्हाला असं लक्षात येईल की सोडियम तापवल्यानंतर आपल्याला अशा वेगवेगळ्या रंगांच्या लाईन्स दिसतात. 2 लाईन्सच्या मध्ये काहीही दिसत नाही, म्हणजे त्या तरंग लांबींचा प्रकाश तिथून बाहेर पडत नाही. कुठल्या तरंग लांबीचा पडतो? 500 नॅनोमीटरचा पडतो, 580 नॅनोमीटरचा पडतो, 590 नॅनोमीटरचा पडतो, 610 नॅनोमीटरचा पडतो, 450 नॅनोमीटरचा पडतो. याच्याशिवाय कुठल्याही तरंग लांबीचा प्रकाश बाहेर पडत नाही. हे झालं एखाद्या पदार्थाला उष्णता दिल्यावर त्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो वेगवेगळ्या तरंग लांबीचा. याला म्हणतात एमिशन स्पेक्ट्रम. दुसरा आहे त्याला म्हणतात ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. म्हणजे काय? एक साधं तत्व आहे. आता पदार्थाला उष्णता दिल्यावर तो विशिष्ट रांगीचा प्रकाश बाहेर टाकतो. जर अशा एखाद्या पदार्थाची ज्योत आपण तयार केली आणि त्याच्यावर सगळ्या रंगाचे प्रकाश सोडले, तर जे प्रकाश तो उष्ण असताना एमिट करतो तेच प्रकाश तो थंड असताना ऍब्सॉर्ब करतो. म्हणजे सोडियमला विशिष्ट तापमानाला तापवल्यावर तो 500 नॅनोमीटरचा प्रकाश बाहेर टाकतो, 500 नॅनोमीटर तरंग लांबीचा प्रकाश उत्सर्जित करतो. आता आपण काय करायचं? सोडियमची फ्लेम तयार करायची. कशी करायची? एक काकडा घ्यायचा, काकडा म्हणजे तारेचं वेंडोळ घ्यायचं, सोडियम क्लोराईड म्हणजे मिठाच्या द्रावणामध्ये बुडवायचं आणि गॅसवर धरायचं. तुम्ही गॅसवर धरलं की त्याच्यातून एक पिवळी अशी ज्वाळा बाहेर पडायला. त्या ज्वाळेवर तुम्ही पांढरा प्रकाश टाकायचा. पांढरा का? तर त्यात सगळ्या तरंग लांबी आहेत म्हणून. आणि तो जो पांढरा प्रकाश बाहेर येईल तो प्रकाश स्पेक्ट्रोमीटर मधून बघायचा. तुम्हाला असं लक्षात येईल की 500 नॅनोमीटर, 580 नॅनोमीटर, 590 नॅनोमीटर, 610 नॅनोमीटर या तरंग लांबीचे प्रकाश ऍब्सॉर्ब केले गेले आहेत. आणि त्यामुळं स्पेक्ट्रम मध्ये त्या त्या ठिकाणी, या ठिकाणी, या ठिकाणी तुम्हाला ब्लॅक लाईन्स दिसतात. ही इथं ब्लॅक लाईन दिसते, ही ब्लॅक लाईन दिसते, ही ब्लॅक लाईन दिसते. करस्पॉन्डिंगली तुम्हाला एमिशन स्पेक्ट्रम मध्ये ब्राईट लाईन दिसते. म्हणजे गरम केल्यावर पदार्थ जी वेव्हलेन्थ सोडतो तीच थंड केल्यावर तो ऍब्सॉर्ब करतो. याला एमिशन आणि ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम असं म्हणतात. स्पेक्ट्रोस्कोपी ही फिजिक्स मधली फार मोठी आणि महत्वाची ब्रँच आहे, म्हणून मी तुम्हाला थोडक्यात हे सांगण्याचा प्रयत्न केला की स्पेक्ट्रम म्हणजे काय, एमिशन स्पेक्ट्रम म्हणजे काय आणि ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय. आपण पुढच्या स्लाइडमध्ये जाऊया. तिथे आपल्याला मगाच्या पेक्षा खूप शार्प लाईन्स दिसतील, अतिशय शार्प. हे एलिमेंट्सचे, मूलद्रव्यांच्या अणूंचे स्पेक्ट्रम आहेत. सोडियम, हायड्रोजन, कॅल्शियम, मर्क्युरी यांच्या अणूचे स्पेक्ट्रम आहेत. अणूमध्ये काय असतं? इलेक्ट्रॉनला विशिष्ट एकच प्रकारची ऊर्जा असते. तो वरच्या एनर्जी लेवलमध्ये गेला की त्याला पुन्हा विशिष्ट प्रकारची ऊर्जा असते. आणि तो वरच्या एनर्जी लेवल मधून परत खाली आला स्टेबल होण्यासाठी म्हणून, की तो जो फरक आहे तो उत्सर्जित होतो. आणि त्यामुळे उत्सर्जित झालेला प्रकाश हा एका विशिष्ट तरंग लांबीचाच, एकाच रंगाचा असतो. म्हणून तुम्हाला त्याच्या स्पेक्ट्रम मध्ये अशा रेषा दिसतात, अतिशय शार्प अशा रेषा दिसतात. याला लाईन स्पेक्ट्रम असं म्हणतात. या लाईन स्पेक्ट्रमचं वैशिष्ट्य असं आहे की अशा प्रकारच्या रेषा तुम्हाला दिसल्या या वेव्हलेंथच्या की ते सोडियम आहे. किंवा हायड्रोजन तुम्ही बघितलं की हायड्रोजनच्या वेव्हलेन्थ आहेत, वेगवेगळ्या वेव्हलेन्थ आहेत. ही हायड्रोजनची एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. मला वाटतं तुम्हाला माझा कर्सर हलताना दिसतोय. ओके. तर अशा ज्या रेषा दिसतात, अशा रेषा दिसल्या की तो हायड्रोजन आहे असं समजायचं. म्हणजे कुठलं मूलद्रव्य आहे हे आपण अशा रेषांवरनं पाहतो. आणि म्हणून सूर्यापासून येणारा जो वर्णपंक्तीचा पट आहे तो पट जर आपण पाहिला तर इथे बसून, पृथ्वीवर बसून आपण सूर्यावर कोणकोणती एलिमेंट्स आहेत हे सांगू शकतो. किती सोपी गोष्ट आहे. एखाद्या अशा लाईन स्पेक्ट्रम मधून आपण दूरवर असणाऱ्या ताऱ्यामध्ये कोणती मूलद्रव्य आहेत हे सांगू शकतो.
शास्त्र आज किती पुढे गेले पहा. कोट्यावधी किलोमीटर अंतरावर जो तारा आहे त्यातली एलिमेंट्स पण आपण सांगू शकतो. पुढच्या आकृतीत आपण बघूया. पुढची आकृती आहे ती मॉलिक्युलची आहे. त्याला बँड स्पेक्ट्रम म्हणतात. आता असं काय आहे इथं? तर मॉलिक्युल मध्ये काय आहे? अनेक ऍटम्स आहेत. हे ऍटम एकमेकांच्या जवळ येत असतात, लांब जात असतात. हे प्रत्येक मॉलिक्यूल आपल्याला दिसायला स्थिर असला तरी तो अनेक प्रकारे हलत असतो. त्याच्यामध्ये व्हायब्रेशनल मोशन आहे. म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूल एका मीन पोझिशन भोवती सतत असा व्हायब्रेट होत असतो. कुठलीही वस्तू घेतली तुम्ही, बसलाय ती खुर्ची, तुमच्या समोरचं टेबल, यातले मॉलिक्यूल सतत हालत असतात, ऑसिलेट होत असतात. त्याचप्रमाणे त्या मॉलिक्यूल बनले जे अणू आहेत, त्या रेणूतले जे अणू आहेत, ते एका केंद्राभोवती फिरत असतात. त्यातले इलेक्ट्रॉन फिरत असतात. त्यामुळे एखाद्या मॉलिक्यूलचा, रेणूचा जर आपण विचार केला तर त्याला इतक्या प्रकारच्या गती असतात आणि त्यामुळे त्याला अनेक प्रकारच्या ऊर्जा असतात. जशी अणूला एकच प्रकारची ऊर्जा आहे तशी मॉलिक्यूलला खूप प्रकारच्या ऊर्जा आहेत. त्यामुळे मॉलिक्यूलला अशा रेषा न दिसता रेषांचा संच दिसतो. त्याला आपण बँड असं म्हणतो. त्या मॉलिक्यूलला जर आपण उष्णता दिली तर एखादीच वेव्हलेंथ एमिट होत नाही. अनेक प्रकारच्या वेव्हलेंथ बाहेर पडतात. त्याला आपण बँड स्पेक्ट्रम असं म्हणतो. मी काही फार याच्या खोलामध्ये जात नाही. आपण असं थोडक्यात म्हणू की मूलद्रव्याचा स्पेक्ट्रम हा लाईन स्पेक्ट्रम आहे. मॉलिक्यूलचा म्हणजे कंपाऊंडचा म्हणजे संयुगाचा स्पेक्ट्रम हा बँड स्पेक्ट्रम आहे. हे आपल्याला पुढे जाऊन उपयोगाचं आहे म्हणून आपण पाहणार. आता रामननी ज्याचा शोध लावला त्या स्कॅटरिंग कडे आपण बोलू. स्कॅटरिंग म्हणजे काय आहे? आता तुम्हाला या ठिकाणी इन्सिडेंट लाईट म्हणून एक अॅरो दाखवलाय. हे काय आहे? या रेणूवर एक प्रकाश किरण येऊन पडलेला आहे. आता मी तुम्हाला मगाशीच म्हणालो की आपल्याला हे सांगायचं असेल तर क्वांटम मेकॅनिक्सचा उपयोग करावा लागेल. म्हणजे आता प्रकाशाची लहर, वेव्ह असं न म्हणता बीम ऑफ फोटॉन्स असं म्हणायचं. फोटॉनची शलाका, किरण शलाका पडलेली आहे. म्हणजे अनेक फोटॉन या सरळ रेषेत येऊन या रेणूवर आदळत आहेत. हे आदळल्यावर काय होतात? हे फोटॉन सगळे त्या रेणूत ऍब्सॉर्ब केले जातात आणि नंतर ते असे वेगवेगळ्या अनेक दिशांना बाहेर फेकले जातात. म्हणजे थोडक्यात विखुरले जातात. जसं आपण हातामध्ये ज्वारी घेतली आणि ती खाली टाकली की ती नसती लंबरूप रेषेत खाली पडत नाही. असे टनटन टनटन उडत ते सगळीकडे पसरतात, विखुरतात. याला स्कॅटरिंग असं म्हणतात. तसं फोटॉन एखाद्या मॉलिक्यूलवर येऊन पडला किंवा फोटॉनचा किरण, फोटॉनची शलाका येऊन पडली की ती मॉलिक्यूलमध्ये ऍब्सॉर्ब होते आणि मग अनेक दिशांना ते फोटॉन पसरतात. याला स्कॅटरिंग असं म्हणतात. याचाच वापर करून पुढच्या आकृतीत आपल्याला असं दिसेल की लॉर्ड रॅले यांनी आकाश निळं का दिसतं असं सांगितलं. फार सुंदर स्पष्टीकरण दिलेलं आहे. आपल्या पृथ्वीच्या भोवती जे वातावरण आहे ते साधारणतः आपल्यापासून 16 किलोमीटर अंतरावर सुरू होतं. त्याच्या पलीकडे गेलं तर वातावरण जवळजवळ नाहीये. आणखीन 18 किलोमीटर पुढे गेला तर अजिबातच नाहीये. म्हणजे पृथ्वीपासून 18 किलोमीटर आपण लांब गेलो तर तिथली स्पेस ही आपल्याला काळी कुट्ट दिसेल. कारण तिथं कुठलाही पार्टिकल नसल्यामुळे त्यावरून लाईट रिफ्लेक्ट होणार नाही आणि आपल्याला तो प्रकाश दिसणार नाही. आता असे प्रकाश किरण ज्या वेळेला पृथ्वीच्या वातावरणात शिरतात त्या वातावरणातल्या वायूच्या कणावर आदळतात त्यावेळेला त्यांचं स्कॅटरिंग होतं. स्कॅटरिंग होतं म्हणजे ते विखुरले जातात. आता स्कॅटरिंगचं वैशिष्ट्य असं आहे की स्कॅटरिंग हे वेव्हलेंथच्या व्यस्त प्रमाणात, म्हणजे जेवढी तरंग लांबी जास्त तेवढं स्कॅटरिंग कमी, जेवढी तरंग लांबी कमी तेवढं स्कॅटरिंग जास्त. खाली एक ग्राफ दिला आहे बघा तुम्हाला. पर्सेंटेज स्कॅटरिंग ऑफ डायरेक्ट सनलाइट 0% पासून वर 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 आणि वेगवेगळे तरंग लांबी किंवा रंग दिलेले. तुमच्या असं लक्षात येईल की जांभळा किंवा निळा रंग हा अतिशय मोठ्या प्रमाणात स्कॅटर होतो किंवा विखुरला जातो आणि बाकीचे रंग ते खूप कमी प्रमाणात विखुरले जातात. समजा प्रकाशाची तरंग लांबी दुप्पट झाली तर त्याचं स्कॅटरिंग 16 पटीनं कमी होतं. हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे टू द फोर्थ पॉवर. त्यामुळे निळा रंग हा प्रचंड मोठ्या प्रमाणात विखुरला जातो. त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणामध्ये जेव्हा प्रकाश शिरतो त्यावेळेला सगळीकडे निळा प्रकाश पसरतो. उरलेला प्रकाश आपल्या पृथ्वीवर येऊन आढळतो. त्यामुळे आपण ज्या वेळेला वर बघतो 16 किलोमीटर अंतरावर ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला आपल्याला सगळीकडे पसरलेला निळा प्रकाश दिसतो आणि आपल्याला वाटतं की ते निळं आकाश आहे. आकाश नावाची गोष्ट तशी अस्तित्वात नाहीये. तिथे असलेल्या मॉलिक्युल्सनी तो प्रकाश स्कॅटर केलेला आहे
म्हणून आकाश निळं दिसतं. हे अतिशय सुंदर स्पष्टीकरण आकाशाच्या निळ्या रंगाचं लॉर्ड रॅले यांनी दिलंय. पुढच्या आकृतीमध्ये आपल्याला समुद्राच्या पाण्याचा रंग दिसेल. निळशार पाणी असतं समुद्राच्या पाण्याचं. आता पुढच्या आकृतीत आपण गेलो तर समुद्राच्या पाण्यामध्ये कुठल्या रंगाचा प्रकाश किती खोलीपर्यंत जातो हे दाखवलेलं आहे. पहा तुम्ही, निळ्या रंगाचा प्रकाश हा जवळजवळ 300 मीटर खोलपर्यंत जातो. बाकी सगळे जे प्रकाश आहेत, कमी तरंग लांबी असो किंवा जास्त तरंग लांबी असो, ते कमी खोलीवर जातात. त्यामुळे खरं पाहायला गेलं तर समुद्राच्या खाली निळा प्रकाश सगळीकडे आहे. बाकीचा प्रकाश खूप कमीच खोलीपर्यंतच आहे. खोलपर्यंत निळा प्रकाश आहे. आता आपल्याला त्याचा सरफेस निळा दिसतोय. आपण काय खोलात बघितलेलं नाही, खोलात बघितल्यावरही निळच दिसणार आहे, पण आपल्याला त्याचा सरफेस, त्या लाटा ज्या आहेत त्या निळा दिसतात. तर लॉर्ड रॅले काय म्हणाले? स्वाभाविक आहे, आकाश निळं आहे. ते का निळं आहे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर त्या निळ्या आकाशाचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पसरतं आणि म्हणून आकाश निळं दिसतं. सॉरी, समुद्राचं पाणी निळं दिसतं. रामन म्हणाले हे नाही, असं शक्य नाही. याचं कारण आहे. याचं कारण काय आहे? आपण ह्याच आकृतीवर जरा वेळ. याचं कारण असं आहे, ज्या वेळेला प्रकाश एखाद्या पृष्ठभागावरनं परावर्तित होतो त्यावेळेला त्याचं पोलरायझेशन होतं, त्याचं ध्रुवीकरण होतं. म्हणजे काय होतं? प्रकाश म्हणजे काय आहे? तर प्रकाश म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. म्हणजे काय आहे? तर त्याच्यामध्ये, मी आता हाताने दाखवतो तुम्हाला, दोन लंबरूप दिशेनी इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड बदलत असतात. आता हा माझा हात आहे. हा हात इलेक्ट्रिक फील्ड दाखवत असेल तर लंबरूप दिशेनं मॅग्नेटिक फील्ड दाखवतो. आणि इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड अशा अनेक लंबरूप प्लेन्स मध्ये असतात. अशी असंख्य प्लेन्स असतात एकमेकांना परपेंडिक्युलर, आणि त्या प्लेन्स मधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जात असतात. हे प्रकाश जात असतो म्हणजे काय असतं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जात असतात. इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड ट्रॅव्हल करत असतं. आता प्रकाशाचं ध्रुवीकरण होतं म्हणजे पोलरायझेशन होतं, त्यावेळेला काय होतं नेमकं? फक्त एकच सेट राहतो. असे अनंत सेट असतात, त्यातला एकच सेट राहतो. म्हणजे एकाच प्लेन मध्ये त्याची व्हायब्रेशन्स होत असतात. इतर प्लेन मधली व्हायब्रेशन्स कट होतात, थांबवली जातात. याला पोलरायझेशन. जेव्हा प्रकाश एखाद्या पृष्ठभागावरनं परावर्तित होतो त्यावेळेला तो पोलराइज होतो. एका विशिष्ट कोनानं प्रकाश त्या पृष्ठभागावर पडला तर परावर्तित प्रकाश हा पूर्णपणे पोलराइज किंवा ध्रुवीभूत झालेला असतो. आता एक निकॉल प्रिझम नावाचा प्रिझम आहे. त्याचं वैशिष्ट्य काय आहे? जर असा पोलराइज लाईट त्याच्या ऍक्सिसला लंबरूप दिशेनं त्यावर पडला तर तो लाईट, तो प्रकाश त्या प्रिझम मधून बाहेर जातच नाही. म्हणजे त्या प्रिझमवर एका बाजूला प्रकाश पडतो, त्या प्रिझमवर एका बाजूला प्रकाश पडतो आणि प्रकाशाचं प्लेन ऑफ पोलरायझेशन आणि त्या प्रिझमचा ऍक्सिस एकमेकांना लंबरूप असतील तर तो प्रकाश त्या प्रिझम मधनं बाहेर पडतच नाही. म्हणजे खरं तर त्या प्रिझमवर प्रकाश एका बाजूने पडतोय, दुसऱ्या बाजूला आपल्याला पूर्ण अंधार दिसतो. आता रामन काय म्हणाले की जर आकाशाचं प्रतिबिंब पडत असेल आणि ते रिफ्लेक्टेड रे माझ्या डोळ्यात येऊन मला निळं दिसत असेल तर सोपी गोष्ट आहे, मी निकॉल प्रिझम माझ्या डोळ्यासमोर धरेन आणि तो असा रोटेट करेन वेगवेगळ्या कोनांमधून. एका विशिष्ट कोणाला काय होईल, तो सगळा प्रकाश बंद होईल आणि मला निकॉल प्रिझमच्या समोर अंधार दिसेल किंवा खूप कमी इंटेन्सिटीचा लाईट दिसेल. असं जर दिसलं तर रॅले म्हणतात ते बरोबर आहे, रिफ्लेक्टेड लाईट आपल्या डोळ्यात शिरतोय. कुठला रिफ्लेक्टेड लाईट? आकाशाचा. असं जर दिसलं नाही तर रॅले म्हणतात ते चुकीचं आहे. सी व्ही रामन यांची खिसा म्हणजे एक प्रयोगशाळा असायची. सी व्ही रामनच्या खिशामध्ये स्पेक्ट्रोमीटर सुद्धा असायचा, छोटा पॉकेट स्पेक्ट्रोमीटर. ते प्रवासाला जाताना निकॉल प्रिझम घेऊन गेलेले होते. त्यांनी तो निकॉल प्रिझम काढला, बोटीवर येऊन बसले आणि तो निकॉल प्रिझम असा ते रोटेट करायला लागले. त्यांना असं दिसलं की त्या निकॉल प्रिझम म्हणून येणारा प्रकाश हा कधीच थांबत नाही. म्हणजे हा प्रकाश हा निळ्या आकाशाचा प्रतिबिंबित प्रकाश नाही. मग कुठला प्रकाश आहे? तर स्कॅटरिंग होऊन पाण्यातनं बाहेर पडलेला प्रकाश. आणि स्कॅटरिंग आपल्याला माहित आहे, वॉटर मॉलिक्युलचं वैशिष्ट्य काय आहे? त्याचा साईज हा निळ्या रंगाच्या वेव्हलेंथ एवढाच असतो साधारण. आणि त्यामुळे
निळा प्रकाश पाण्याच्या रेणूंमुळे सगळ्यात जास्त स्कॅटर किंवा विखुरित केला जातो. बाकीच्यांच्या तुलनेत खूप केला जातो. त्यामुळे पाण्यामध्ये पांढरा प्रकाश पडला तर निळा प्रकाश स्कॅटर होतो आणि तो स्कॅटर झालेला प्रकाश आपल्या डोळ्यामध्ये येतो आणि आपल्याला समुद्राचं पाणी निळं दिसतं. अत्यंत सुंदर स्पष्टीकरण सी व्ही रामन यांनी दिलं आणि ते लॉर्ड रॅले सकट सगळ्यांना मान्य करावं लागलं. या त्यांच्या स्पष्टीकरणातूनच पुढे त्यांच्या सी व्ही रामन या शोधाचा जन्म झालेला आहे. तो कसा झाला आपण थोडंसं पुढे जाऊन पाहू. आता पुढच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला कॉम्प्टन इफेक्ट दाखवतोय. का दाखवतोय तर कॉम्प्टन इफेक्ट याला रामन इफेक्टचा ऑप्टिकल किंवा एक्सरेचा ऑप्टिकल अॅनालॉग असं म्हणतात. म्हणजे काय कॉम्प्टन इफेक्ट म्हणजे काय आहे तर तुम्हाला इथं दिसेल की या गोल रेणूवर आपण एक्सरे सोडलेले आहेत. हे जेव्हा एक्सरे या रेणूवर जाऊन पडतात त्यावेळेला पहिल्यांदा हे एक्सरे ऍब्सॉर्ब केले जातात आणि नंतर ते बाहेर टाकले जातात. आता ज्या वेळेला बाहेर टाकले जातात त्यावेळेला दोन शक्यता आहेत. या एक्सरेची कुठलीही ऊर्जा मॉलिक्यूल ठेवून घेतो, ती त्या इलेक्ट्रॉनला देतो. इलेक्ट्रॉन असा दुसऱ्या बाजूने जायला लागतो आणि आता मूळ एक्सरेपेक्षा कमी ऊर्जा असलेला म्हणजे कमी फ्रिक्वेन्सी असलेला म्हणजे जास्त वेव्हलेंथ असलेला एक्सरे बाहेर पडतो. आता तुम्हाला वेव्हलेंथ कमी आणि जास्त आहे हे दिसतंय बघा. एक दोन तीन चार चार वेव्स एवढ्या अंतरात मावल्यात. इथं चार वेव्स केवढ्या मोठ्या अंतरात आहेत बघा. म्हणजे काय झालेलं आहे दोन पिक्स मधलं डिस्टन्स वाढलंय म्हणजे वेव्हलेंथ वाढलेली. म्हणजे काय होतं ज्या वेळेला एक्सरे फोटॉन आता पुन्हा इथे सुद्धा क्वांटम नेचर ऑफ लाईट मानलेलं आहे कॉम्प्टन. कॉम्प्टन काय म्हणला 1923 साली एक्सरे हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे पण ते क्वांटाइज्ड आहे म्हणजे ते पुंज स्वरूपात आहे. त्याची एनर्जी एच न्यू या पटीतच वाढते. एक एच न्यू दोन एच न्यू तीन एच न्यू चार एच न्यू साडेचार एच न्यू असत नाही. त्यामुळे हा एक्सरे हा फोटॉन आहे. हा फोटॉनचा बीम आहे पार्टिकलचा बीम आहे. तो ज्या वेळेला या मॉलिक्युलर येऊन आदळतो त्यावेळेला मॉलिक्यूल काय करतो त्या पार्टिकलची काही एनर्जी काढून घेतो आणि उरलेल्या एनर्जीचा एक्सरे फोटॉन बाहेर सोडतो. आता एनर्जी कमी झाली आहे. एनर्जी ई इक्वल टू एच न्यू असं सूत्र आहे. एच प्लँक कॉन्स्टंट आहे. एनर्जी कमी झाली म्हणजे फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता कमी झाली म्हणजेच तरंग लांबी किंवा वेव्हलेंथ वाढली कारण फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ एकमेकांना उलटे आहेत. इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. हा आहे कॉम्प्टन इफेक्ट. 1923 साली त्याचा शोध लागला आणि 1927 ला कॉम्प्टनला नोबेल प्राइज मिळाला या शोधाकरता. आता आपण पुढे जाऊ. ज्या वेळेला 1927 ला कॉम्प्टनला नोबेल प्राइज मिळालं त्यावेळेला रामन अक्षरशः आनंदानं नाचला. कारण का त्याला माहित होतं की जे कॉम्प्टन इफेक्ट मध्ये एक्सरे करता होतं तेच विजिबल लाईट करता आपल्याला दिसायला पाहिजे. कारण एक्सरे काय आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. विजिबल लाईट काय आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच आहे. एक्सरे मॉलिक्युलवर पडतोय व्हिजिबल लाईट सुद्धा मॉलिक्युलवरच पडतोय. म्हणजे आता व्हिजिबल लाईट जर मॉलिक्युलवर पडला तर आपल्याला वेव्हलेंथ बदललेली दिसायला पाहिजे. आता हे करत असताना रामननी सांगितलं की ह्या जो वेव्हलेंथ मधला फरक आहे तो स्वतः रामननी पूर्वी सांगितला आणि सेमकेलनं प्रूव्ह करून दिला मॅथमॅटिकली तसा व्हायला पाहिजे. म्हणजे कसा व्हायला पाहिजे तर आता आकृतीत दाखवलंय पहा. तुम्हाला आकृती दिसते सगळ्यांना मला वाटतं. हा आता आपण इथं लेसर दाखवतोय त्या काळात काही लेसर नव्हतं पण लेझरचा बीम आहे म्हणजे स्ट्रॉंग अतिशय इंटेन्स बीम आहे. हा या मॉलिक्युलवर येऊन आदळतो. म्हणजे फोटॉन्स लेझरचे फोटॉन्स हे या मॉलिक्युलवर येऊन आदळतात. मॉलिक्यूल त्यांना ऍब्सॉर्ब करतो आणि आता तीन पॉसिबिलिटीज आहेत. एक म्हणजे काही फोटॉन्सची एनर्जी ही या मॉलिक्यूल कडनं काढून घेतली जात नाही. त्या फोटॉनना त्याच एनर्जी सकट फक्त दिशा बदलून बाहेर पाठवलं जातं. याला म्हणतात रॅले स्कॅटरिंग. यामध्ये लॅमडा स्कॅटर इज इक्वल टू लॅमडा लेझर म्हणजे इन्सिडेंट वेव्हलेंथ आणि स्कॅटरिंग झाल्यानंतरची वेव्हलेंथ हे दोन्ही सेम आहेत. कारण काय झालंय त्या फोटॉनची एनर्जी मॉलिक्यूलनं काढूनच घेतली नाही. त्याला आहे तसा बाहेर पाठवला फक्त दिशा. दुसरा एक प्रकार आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये काय होतं तर हा जो फोटॉन आहे याची एनर्जी हा मॉलिक्यूल काढून घेतो. काही एनर्जी हा मॉलिक्यूल काढून घेतो आणि मग उरलेल्या एनर्जीचा फोटॉन या दिशेनं असा बाहेर येतो. तुम्हाला हा एरो दिसतोय माझा कर्सर दिसत असेल.
याला स्टोक रामन स्कॅटरिंग म्हणतात. यामध्ये काय झालंय, बाहेर पडलेल्या म्हणजे झालेल्या स्कॅटर झालेल्या फोटॉनची एनर्जी म्हणजेच फ्रिक्वेन्सी कमी आहे, म्हणजे वेव्हलेंथ जास्त आहे. लॅम्बडा स्कॅटर इज ग्रेटर दॅन इन्सिडेंट वेव्हलेंथ ऑफ लेझर. याला स्टोक रॅमन स्कॅटरिंग म्हणतात. इथं काय झालंय, मूळ इन्सिडेंट फोटॉनची एनर्जी काढून घेतली. आता पुढे तिसरा एक परिणाम होऊ शकतो. काय आहे, हा मॉलिक्यूल आहे. तो मॉलिक्यूल, या लिक्विड मधले काही मॉलिक्यूल ऑलरेडी एक्सायटेड स्टेटमध्ये आहे. आपण म्हणतो आपल्या वर्गामध्ये 100 मुलं बसली आहेत, काही मुलं ऑलरेडीच एक्सायटेड असतात, काही थंड असतात, पण काही अतिशय चुळबुळी मुलं असतात, ती कायम एक्सायटेड स्टेटमध्ये असतात. तसं या एखाद्या लिक्विड कंटेनर मधले काही मॉलिक्यूल ऑलरेडी एक्सायटेड स्टेटमध्ये असतात. ते मॉलिक्यूल काय करतात, त्यांच्यातली काही एनर्जी त्या फोटॉनला देतात आणि मग त्याला बाहेर फेकतात. त्यामुळे हा बाहेर आलेला जो फोटॉन आहे त्याची एनर्जी म्हणजेच फ्रिक्वेन्सी जास्त आहे, म्हणजेच वेव्हलेंथ कमी आहे. याला अँटी स्टोक रॅमन स्कॅटरिंग असं. इथं काय, लॅम्बडा स्कॅटर इज लेस दॅन लॅम्बडा लेझर, म्हणजे स्कॅटरिंग झाल्यानंतरची वेव्हलेंथ ही इन्सिडेंट वेव्हलेंथ पेक्षा कमी आहे. याला रामन इफेक्ट म्हणतात. आता याला रामन इफेक्ट म्हणतात असं म्हटल्यावर हे आपल्याला एक्सपेरिमेंटली दिसायला पाहिजे. असं घडतं हे रामननी थायरॉटिकली सांगितलं, सेमकेलनी सांगितलं, पण हे एक्सपेरिमेंटली दिसायला पाहिजे. आपण आता थोडस पुढे जाऊया आणि रामनला हे एक्सपेरिमेंटली दिसलं होतं का नाही हे पाहूया. रामनने 1921 सालापासून 1928 सालापर्यंत 7 वर्ष अक्षरशः शेकडो 500 पेक्षा जास्त लिक्विड्स, गॅस मॉलिक्युल्स, सॉलिड्स यांचा अभ्यास केला. हा अभ्यास करत असताना रामन हा सतत काय करायचा, तर असा लाईट घ्यायचा, तो लिक्विड म्हणणं किंवा गॅस म्हणणं किंवा सॉलिड म्हणणं पाठवायचा. पाठवल्यानंतर स्कॅटर्ड लाईट जो आहे तो स्कॅटर्ड लाईट तो घ्यायचा आणि त्या स्कॅटर्ड लाईट मध्ये 3 वेव्हलेंथ दिसतात का बघायचं. खरं म्हणजे 3 नाही, जास्त दिसायला पाहिजेत. मूळ वेव्हलेंथ, त्याच्यापेक्षा कमी वेव्हलेंथ असलेल्या काही लाईन्स आणि जास्त वेव्हलेंथ असलेल्या काही लाईन्स, अनेक लाईन्स दिसायच्या त्याला. पूर्वी त्यांना असं वाटायचं की या ज्या अनेक लाईन्स आहेत ते त्या लिक्विड मधल्या किंवा गॅस मधल्या इम्प्युरिटीमुळे आहेत. मग त्यांनी काय केलं, अतिशय प्युअर लिक्विड गॅसेस घ्यायला सुरुवात केली, 99.99% प्युअर. तरी पण त्यांना तेवढ्याच लाईन्स दिसायच्या, तरी पण त्यांना तेवढ्याच लाईन दिसायच्या. आणि काय दिसायचं, मूळ इन्सिडेंट फ्रिक्वेन्सीची किंवा वेव्हलेंथची लाईन दिसायची स्पेक्ट्रम मध्ये. त्याचबरोबर खरं म्हणजे या लाईन नसतात, छोटे बँड असतात. त्याचबरोबर त्याच्यापेक्षा कमी वेव्हलेंथच्या आणि त्याच्यापेक्षा जास्त वेव्हलेंथच्या सुद्धा त्याच्यामध्ये लाईन्स दिसायच्या. आता असं दिसल्यानंतर पहिल्यांदा एक पाहायला पाहिजे की आपल्याला दिसतंय हे बरोबर दिसतंय का, चुकीचं काहीतरी आपल्याला दिसत नाही ना, काहीतरी इम्प्युरिटीमुळे दिसतंय का, असंही बघायला लागतं. आणि दुसरं म्हणजे आपल्याला जे दिसलंय ते जुनाच कुठला तरी फेनॉमिनन आहे का नवीन फेनॉमिनन आहे हे पाहायला पाहिजे. आता रामनने त्यावेळेला काय केलं, तर त्यावेळेला 2 प्रकारची स्कॅटरिंग आपल्याला माहित होती. एक म्हणजे रॅले स्कॅटरिंग, ज्याच्यामध्ये प्रकाश येऊन पडतो आणि फक्त त्याची दिशा बदलते, त्याची वेव्हलेंथ किंवा फ्रिक्वेन्सी किंवा एनर्जी बदलत नाही. आणि दुसरा प्रकार आहे त्याला फ्लुरोसन्स म्हणतात. फ्लुरोसन्स म्हणजे काय आहे, तर तुम्ही एखादं लिक्विड घेतलं, त्याच्यावर प्रकाश टाकला, त्या लिक्विड मधून बाहेर पडणारा, त्या द्रव पदार्थातून बाहेर पडणारा प्रकाश हा मूळ तरंग लांबीपेक्षा वेगळ्या तरंग लांबीचा असतो. म्हणजे मूळ तर असतोच, शिवाय वेगळ्या तरंग लांबीचा असतो. पण असं लक्षात आलं की तो जो प्रकाश आहे हा नेहमी जास्त तरंग लांबीचा म्हणजे कमी फ्रिक्वेन्सीचा आहे. आता रामन इफेक्ट पेक्षा ते वेगळं दिसलं, कारण रामन मध्ये काय दिसायचं, दोन्ही प्रकार दिसायचे, कमी तरंग लांबी आणि जास्त तरंग लांबी हे दोन्ही दिसायचे. इथं काय दिसायचं, फक्त जास्त तरंग लांबी. त्याचं स्पष्टीकरण काय, स्वाभाविक आहे, तुम्ही प्रकाश टाकलात, ते फोटॉन आहेत, त्यातल्या काहींची एनर्जी त्या लिक्विडनं काढून दिली, उरलेली एनर्जीचा फोटॉन बाहेर टाकला. एनर्जी कमी झाली म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी झाली म्हणजे वेव्हलेंथ वाढली. असा फ्लोरोसन्स दिसू शकतो. पण मग तो जो फ्लोरोसन्स दिसायचा तो आणि रामन इफेक्ट यामध्ये काय फरक आहे, तर यामध्ये बरेच फरक आहे. एक फरक असा आहे की तो इन्सिडेंट फोटॉन आहे, तो इन्सिडेंट फोटॉनची वेव्हलेंथ आणि स्कॅटर्ड वेव्हलेंथ
या दोघांमध्ये एकमेकांमध्ये काहीतरी संबंध आहे. म्हणजे इन्सिडेंट फोटॉनची वेव्हलेंथ बदलली की स्कॅटर्ड फोटॉनची वेव्हलेंथ बदलायची. फ्लुरोसन्स मध्ये असं होत नाही. एखादं लिक्विड फ्लोरोसंट आहे म्हणजे काय आहे, त्याच्यावर प्रकाश पडला, निळा प्रकाश पडू दे, पिवळा पडू दे, हिरवा पडू दे, तो काहीतरी एका विशिष्ट, समजा लाल रंगाचा प्रकाश, त्याच रंगाचा प्रकाश बाहेर टाकतो. निळा पडला तरी लालच टाकतो, हिरवा पडला तरी लालच टाकतो, पिवळा पडला तरी लालच टाकतो. याला फ्लोरोसन्स म्हणतात. पण रामन इफेक्ट मध्ये काय होतं, तुम्ही निळ्या रंगाचा प्रकाश टाकलात तर स्कॅटर्ड मध्ये वेगळ्या वेव्हलेंथ दिसतील, तांबड्या रंगाचा टाकलात स्कॅटर्ड मध्ये वेगळ्या वेव्हलेंथ दिसतील. म्हणजे इन्सिडंट वेव्हलेंथ बदलली की स्कॅटर्ड वेव्हलेंथ बदलतात. हे फ्लोरोसन्स मध्ये होत नव्हतं, रामन मध्ये दिसलं, म्हणजे हे वेगळं स्कॅटरिंग. पुन्हा आणखीन एक गोष्ट अशी आहे की रामन इफेक्ट मध्ये काय घडतं, तर रामन इफेक्ट मध्ये या सगळे जे प्रकाश बाहेर पडतात ते पोलराइज होतात, म्हणजे त्यांचं ध्रुवीकरण होतं. खूप पोलरायझेशन, त्यामध्ये स्ट्रॉंग पोलरायझेशन झालेलं असतं. फ्लुरोसंट मध्ये पोलरायझेशनच झालेलं नसतं. फ्लुरोसन्स मध्ये एक होतं, तुम्ही स्कॅटरर बदललात म्हणजे लिक्विड बदललं की बाहेर पडणाऱ्या प्रकाशाची वेव्हलेंथ बदलते. रामन मध्ये पण तेच होतं. पण पुन्हा फरक आहे, फ्लुरोसंट मध्ये लिक्विड बदललं की बाहेर पडणाऱ्या प्रकाशाची वेव्हलेंथ बदलते. रामन मध्ये लिक्विड बदलल्यानंतर मूळ वेव्हलेंथ आणि बाहेर पडणारी वेव्हलेंथ यातला फरक बदलतो. तुमच्या लक्षात येत आहे, फ्लुरोसन्स मध्ये रंग बदलतो, इथं रंगांमधल्या वेव्हलेंथ मधला फरक बदलतो. पुन्हा फ्लुरोसंट मध्ये एकच रंग दिसतो, रामन मध्ये अनेक रंग दिसतात, अनेक. म्हणजे रामनला जे दिसलं ते टोटली नवीन होतं. ते रॅले स्कॅटरिंग नव्हतं, ते कॉम्प्टन स्कॅटरिंग नव्हतं, कारण तिथे एक्सरेच नव्हते, साधा प्रकाश होता. आणि ते फ्लुरोसन्स स्कॅटरिंग सुद्धा नव्हतं. टोटली वेगळं फेनॉमिनन होतं, टोटली नवीन होतं, आणि जसं थिअरीमध्ये सांगितलं तसंच ते होतं. आपण थोडंसं पुढे जाऊया आणि रामनचे काही स्पेक्ट्रम बघूया. जाऊ, हे मी एक्सप्लेन केलं ऑलरेडी. हा, आता बघा, हा ऑक्सिजन आणि नायट्रोजन मधला रामन इफेक्ट आहे. तुम्हाला इथं सेंटरला वर आणि सेंटरला खाली एक खूप जाड आणि अतिशय ब्राईट अशी रेष दिसते. रेष म्हणू नको, आपण त्याला बँड म्हणूया, ही दिसते. हा तो ओरिजिनल इन्सिडेंट कलर आहे. दोन्ही बाजूला तुम्हाला, इकडे आणि इकडे, डाव्या आणि उजव्या बाजूला, अनेक वेगवेगळ्या लाईन्स दिसत आहेत. या रामन लाईन्स आहेत. आता पहा, याची इंटेन्सिटी कमी आहे. आणि तुम्हाला असं दिसतंय की कमी वेव्हलेंथच्या साईडला इंटेन्सिटी आणखीन कमी आहे. हे सुद्धा फार महत्वाचं आहे. यामध्ये क्वांटम स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्सचं एक तत्व सिद्ध होतं. पहिली गोष्ट म्हणजे रामन इफेक्ट असा स्पेक्ट्रम दिसला, क्वांटम नेचर ऑफ लाईट सिद्ध झालं, क्वांटम मेकॅनिक्स सिद्ध झालं, आईन्स्टाईन सिद्ध झाला. त्यात ज्या ज्या प्रकाशाची तरंगलांबी कमी आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त आहे, त्याची इंटेन्सिटी कमी आहे. याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे, त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे म्हणजे त्याच्याकडे एनर्जी जास्त आहे. आता एनर्जी जास्त असलेल्या मॉलिक्युलची संख्या नेहमी कमी असते. पहा तुम्ही, आपल्या वर्गामध्ये 100 मुलं आहेत, अतिशय उत्साही मुलं किती असतात? 2-4च असतात. बाकी सगळे नॉर्मल असतात, ऍव्हरेज एनर्जीवाले असतात. त्यामुळे एक्साइटेड स्टेट मधल्या मॉलिक्युल्सची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्या फोटॉन्सची संख्या पण कमी असते आणि त्यामुळे त्याची इंटेन्सिटी कमी असते. याला डिस्ट्रीब्युशन ऑफ डेन्सिटी ऑफ स्टेट्स इन क्वांटम स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स असं म्हणतात. घनता, ज्यांची ऊर्जा जास्त आहे अशांची घनता, म्हणजे अशांची संख्या कमी आहे. ज्यांची ऊर्जा सामान्य आहे त्यांची घनता जास्त आहे. आणखीन पुढे जाऊया आपण. पुढच्याही स्लाइडमध्ये तुम्हाला असंच दिसेल. एक सेंटरला ब्राईट लाईन दिसते आणि बाजूला अनेक छोट्या, डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला, लॉंग वेव्हलेंथ आणि शॉर्ट वेव्हलेंथ साईडला दोन्ही बाजूला तुम्हाला कर्सर जसा फिरतोय तशा वेगवेगळ्या लाईन्स दिसतात. हा सुद्धा रामननं काढलेला बेन्झेन, कार्बन टेट्राक्लोराइड, ऍसिटिलीन, कॅल्साइट क्रिस्टल, डायमंड यांचा स्पेक्ट्रम आहे. रामननं असे शेकडो स्पेक्ट्रम बघितले, त्यांचं पोलरायझेशन स्टडी केलं, त्यांची इंटेन्सिटी स्टडी केली, त्यांच्या इंटेन्सिटीतला फरक स्टडी केला, त्यांच्या वेव्हलेंथ मधला फरक स्टडी केला, थिअरी प्रमाणे ते आहे की नाही पडताळून बघितलं, आणि मगच सांगितलं की हा मला नवीन शोध लागलाय. अशा सगळ्या गोष्टी पडताळून पाहिल्याशिवाय
त्यांचं मॅथमॅटिकल इक्वेशन आणि ऍक्च्युअल ऑब्झर्वेशन हे जुळल्याशिवाय तुम्हाला नवीन शोध लागला असं म्हणता येत नाही. तो म्हटलं रामननी, ते सिद्ध केलं आणि 28 फेब्रुवारीला 1928 साली ते जाहीर केलं. आता तुम्हाला हा रामनचा स्पेक्ट्रोमीटर दिसतो इथे, एक मी 2 मिनिटं घालवणार आहे. फार सुंदर आहे हे, अतिशय जुनं ऍपॅरेटस आहे. त्यामध्ये तुम्हाला डॉटेड लाईन्स दिसत आहेत. तुम्ही कर्सर फिरवलात तर लोकांनाही दिसेल डॉटेड लाईन्स. ते काय आहे, तर त्या सिलेंडरच्या भोवती पाणी फिरवलंय. कारण का, पूर्वी मोनोक्रोमॅटिक लाईट मिळत नव्हता, लेझर्स नव्हते. त्यामुळे काय करायला लागायचं, पांढरा प्रकाश घ्यायला लागायचा. पांढरा प्रकाश मिळतो कुठून? सूर्याकडनं किंवा मर्क्युरी आर्क. मर्क्युरी आर्क जर घेतली आपण तर प्रचंड उष्णता निर्माण होते आणि ते सगळं तापतं. म्हणून त्या मर्क्युरी आर्क मधनं येणारा पांढरा प्रकाश आहे, तो त्या लिक्विडमध्ये जात असताना त्याच्या भोवती एक जॅकेट ठेवलेला असतो, त्यातून पाणी फिरवतात, थंड पाणी, ते थंड राहतं. मग त्याच्यापुढे डब्ल्यू नावाची विंडो आहे, त्याच्यापुढे 2 स्लिट आहेत, त्याच्यापुढे एल नावाचं लेन्स आहे आणि त्याच्यापुढे स्पेक्ट्रोमीटर. तुम्हाला दिसताना हे खूप सोपं दिसतंय, पण हे अतिशय कठीण आहे. त्यात असं असायचं की मर्क्युरी लॅम्प चालवणं त्या काळात परवडायचं नाही, कारण त्या मर्क्युरी लॅम्पला खूप मोठी इलेक्ट्रिसिटी लागते. म्हणजे एका प्रयोगशाळेमध्ये जर मर्क्युरी लॅम्प तुम्ही लावलात तर इतके प्रचंड अँपियर करंट लागतो की त्या बिल्डिंग मधले बाकी सगळे लाईट बंद करतात. आणि तो मर्क्युरी लॅम्प सुद्धा थोड्या वेळात चालवावा लागतो, नंतर तो बंद पडतो. मग काय करा, मग सूर्य घ्या. मग सूर्यापासून येणारे किरण तुमच्या त्या स्पेक्ट्रोमीटरवर पाडा. आता सूर्यापासून येणारे किरण पाडण्यात अनेक अडचणी आहेत. मुख्य म्हणजे सूर्य थोड्या वेळच असतो. दुसरं म्हणजे त्याची इंटेन्सिटी सारखी बदलत असते. त्यामुळे इंटेन्सिटीची गणितं करायची असतील तर तुम्हाला इन्सिडंट इंटेन्सिटी आणि आलेली इंटेन्सिटी या दोन्हीचंही गणित ठेवावं लागतं. तिसरं म्हणजे सूर्यासारखा हलतोय ना, तो कुठं स्थिर आहे. मग तुम्हाला काय करावं लागतं, एक हेलिओस्टॅट नावाचं उपकरण असतं. ते काय करतं, सूर्य जसा फिरतो तसं ते उपकरणही फिरतं आणि बरोबर सूर्याचा प्रकाश डायरेक्टली त्या लेन्सवर येऊन पडतो. म्हणजे तुमच्या उपकरणाचं आता मोठी कॉम्प्लेक्सिटी त्यात निर्माण झाली. खूप अॅक्युरसी करायला पाहिजे. अतिशय कठीण त्याचं सेटिंग आहे. हे सगळं एक्सपेरिमेंटल स्किल रामननं आत्मसात केलं होतं. आता गंमत अशी आहे, पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला रामनचा तो स्पेक्ट्रोमीटरच दिसेल. भंगार मार्केटमधनं गोळा करून आणलेल्या वस्तूंमधून हा स्पेक्ट्रोमीटर तयार केलेला होता. याची किंमत 200 ते 250 रुपये होती. आम्ही आज रोज रडतो की आमच्या देशामध्ये मूलभूत संशोधन होत नाही, आम्हाला नोबेल प्राइज मिळत नाही, कारण आमच्याकडे फॅसिलिटीज नाही आहेत. बाहेरचे देश करोडो रुपयाची इन्स्ट्रुमेंट्स आणतात, त्यावर प्रयोग करतात आणि त्यामुळे त्यांचे शोध लागतात. रामननी हे खोटं करून दाखवलं. रामन म्हणाले, हे बघा, 250 रुपयाच्या भंगार मार्केटमधून गोळा केलेल्या वस्तूंमधून मी हा स्पेक्ट्रोमीटर तयार केलाय आणि तो स्पेक्ट्रोमीटर मला रिडिंग देतात. पुढच्या आकृतीमध्ये तुम्हाला सी व्ही रामन स्वतः तो स्पेक्ट्रोमीटर ऑपरेट करून लोकांना दाखवतायत हे दिसेल. त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये तुम्हाला आता मॉडर्न स्पेक्ट्रोमीटर दिसेल. यात काही दिसतंय का तुम्हाला? काही कळणार नाही तुम्हाला. एक खोका आहे, प्लग इन करा आणि तुम्हाला सगळे रिझल्ट मिळतील. कम्प्युटराईज सगळं मिळतं. काही कोटी रुपये याची किंमत आहे. यामध्ये तुम्हाला प्रयोग करणाऱ्याला कुठलंही स्किल वापरावं लागत नाही. इन्स्ट्रुमेंट तयार करण्याला स्किल वापरावं लागतं, पण प्रयोग करणाऱ्याकडे कुठलंही स्किल हे असावं लागत नाही. त्यामुळं हे आता काय, आपलं काम फार सोपं झालेलं आहे. जरा थोडं पुढे जाऊया. पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला मी मगाशी एक्सप्लेन केलंय व्हाय इट वॉज अ न्यू फेनॉमिनन. ते रॅले स्कॅटरिंग नाहीये, ते फ्लोरसंट स्कॅटरिंग नाहीये, काहीच नाहीये. हे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे आता मी परत ते म्हणायला जात नाही. त्याची थिअरी पण मी एक्सप्लेन केली आहे कसं होतंय. आता आपण त्याच्या ऍप्लिकेशन्स कडे. बऱ्याच वेळा असं होतं की एखादा शोध लागला की काय याचा मानव जातीला उपयोग आहे, असा पहिला प्रश्न विचारला. मंगळयान गेलं, काय मानवजातीला उपयोग आहे? चांद्रयान गेलं, काय मानवजातीला उपयोग आहे? इलेक्ट्रॉनचा शोध लागला त्यावेळेला लोक असंच म्हणाले, अरे काय त्या इलेक्ट्रॉनचा शोध लागला, काय उपयोग आहे? त्या इलेक्ट्रॉन कळलं तुम्हाला, अणुत असतोय, अणुच्या केंद्राभोवती गोल गोल फिरतोय, तुम्हाला काय करायचंय त्याचं? असं अनेक जण म्हणाले. पण तुम्हाला आज माहित आहे की आज आपल्या आयुष्यातला कुठलाही क्षण इलेक्ट्रॉन शिवाय असूच शकत नाही. आज इलेक्ट्रॉन नसते तर मी तुमच्या समोर बोलू शकलो नसतो, तुम्ही माझा ऐकू शकला नसतो. त्यामुळे मूलभूत विज्ञानामध्ये लागलेला आजचा शोध हा पुढच्या काही वर्षानंतरची मॉडर्न टेक्नॉलॉजी असते, हे लक्षात घ्या. आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी जी डेव्हलप होते त्यातून मूलभूत विज्ञानामध्ये शोध लागायला उपयोग होतो. हे इंटरडिपेंडंट आहे, कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही.
पण मूलभूत विज्ञानातले शोध कदाचित आज तुम्हाला त्याची ऍप्लिकेशन्स कळणार नाही, नंतरच्या काळामध्ये तुम्हाला त्याची ऍप्लिकेशन्स कळायला लागतील. सगळ्यात पहिलं महत्वाचं ऍप्लिकेशन आहे, प्रत्येक पदार्थाचा रामन स्पेक्ट्रम हा टोटली वेगळा असतो. तुम्ही मॉलिक्यूल बदला, रामन स्पेक्ट्रम बदललेला असेल. म्हणजे रामन स्पेक्ट्रम ही त्या पदार्थाची सही आहे. जशी माझी सही युनिक आहे, दुसऱ्या कुणालाही ती करता येणार नाही, ती माझीच असणार, मलाच करता येणार. म्हणजे ती सही बघितली ही की ही एस जी कुलकर्णी असं लक्षात येईल. तसं अमुक एक रामन स्पेक्ट्रम दिसला की ते हे कंपाऊंड आहे असं आपल्याला दिसतं. याच्यावरनं आपल्याला एखाद्या पदार्थामधल्या एखाद्या संयुगामध्ये कोण कोण आहे, कुठले कुठले पदार्थ आहेत, कुठले मॉलिक्युल्स आहेत, काय आहे, किती त्याचं प्रमाण हेही कळतं. कारण इंटेन्सिटी ऑफ रामन लाईन्स गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्टन्स. कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर रामन लाईन इंटेन्स असतात, कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर कमी इंटेन्स असतात. म्हणजे एखाद्या, मी तुम्हाला वस्तू दिली तर त्यात काय काय आहे, त्यात कशाचं प्रमाण किती आहे हेही तुम्हाला सांगता येईल. म्हणजे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस आपल्याला त्यामध्ये कळता येतं. दुसरं, केमिकल बॉन्डिंग. रासायनिक बंध असतात, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, असे वेगवेगळ्या प्रकारचे आयोनिक बॉन्ड, वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड्स असतात. एखाद्या वस्तूमध्ये, एखाद्या मूलद्रव्य, एखाद्या संयुगामध्ये, मॉलिक्युलमध्ये कुठल्या प्रकारचे बॉन्ड्स आहेत हे सुद्धा रामन स्पेक्ट्रमवरनं कळतं. रामन स्पेक्ट्रममुळं एखादा क्रिस्टल तुम्हाला दिला तर त्याचं स्ट्रक्चर काय आहे सांगतात. क्रिस्टल म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अणू असतात आणि त्या अणूंची एक विशिष्ट प्रकारची मांडणी केली असते. मग त्या क्रिस्टलमध्ये कुठला अणू कुठं आहे, त्या अणूंमधली एकमेकांपासूनची अंतरं काय आहेत, त्यांच्या एकमेकांमधल्या इंटरॅक्शन्स काय आहेत, ही सगळी माहिती रामन स्पेक्ट्रम मधून कळते. त्यामुळे क्रिस्टल काय आहे, कशाच आहे, हे सगळं आपल्याला. नुसतं ऍटम आणि मॉलिक्युल नाही, तर न्यूक्लियसच्या आत सुद्धा रामन स्पेक्ट्रम उपयोगी होतो. न्यूक्लियर स्पिन, न्यूक्लियसचं स्पिन काय आहे हेही रामन स्पेक्ट्रमनं कळतं. आयसोटोप आहे का, एखादं न्यूक्लियस आहे, ते आयसोटोप आहे का, त्या न्यूक्लियसचा कुठला आयसोटोप तो आहे हेही रामन इफेक्टवरनं कळतं. मगाशी म्हटलं तसं इम्प्युरिटीज कळतात. बायोलॉजीमध्ये तर रामन इफेक्टची प्रचंड ऍप्लिकेशन्स आहेत. त्या सेलचं, एखाद्या पेशीचं मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये जरा जरी बदल झाला तरी त्याचा रामन स्पेक्ट्रम बदलतो. त्यामुळे सेल आणि टिश्यूज हे कशा अवस्थेत आहेत हे रामन स्पेक्ट्रमवरनं कळतं. आणि वेगवेगळ्या रोगांमध्ये त्या सेलचे, त्या टिश्यूचे रामन स्पेक्ट्रम कसे येतात हे आपण रेकॉर्ड केलेलं आहे. त्यामुळे रामन स्पेक्ट्रम बघितला तर त्या अवयवाला, त्या टिश्यूला, त्या सेलला काय आजार झालाय, माणसाला म्हणत नाही मी, त्या सेलला काय आजार झालाय हे सुद्धा कळतं. आणि त्यामुळं तुम्हाला अनेक रोगांचं डिटेक्शन करता येतं, पटकन डिटेक्शन करता येतं, कॅन्सरचं डिटेक्शन करता येतं. आणि त्यामुळं तुम्हाला मेडिकल सायन्सेसमध्ये खूप मोठी प्रगती पुढच्या काळामध्ये रामन स्पेक्ट्रमनं होताना दिसणार आहे. कारण आता आपण लेझर वापरून रामन स्पेक्ट्रोस्कोपी करू शकतो, त्यामुळे ती खूप अॅक्युरेट आहे. या सगळ्यांमुळं क्वालिटी कंट्रोल, फेल्युअर अनालिसिस, मटेरियल कॅरेक्टरायझेशन या सगळ्या गोष्टी आपण रामन इफेक्टच्या सहाय्याने करू शकतो. फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये सुद्धा आज रामन स्पेक्ट्रोस्कोपी वापरली जाते. कारण एखाद्या माणसाला कुठलं तरी विष देऊन मारलंय, तर कुठलं त्याला विष दिलंय हे त्याच्या ब्लड सॅम्पलमध्ये रामन स्पेक्ट्रम घेतला की तुम्हाला लगेच कळतं. अशा अनेक गोष्टी फॉरेन्सिक सायन्सेस मधल्या आपल्याला रामन स्पेक्ट्रमच्या सहाय्याने कळतात. त्यामुळे ड्रग डिटेक्शन मध्ये सुद्धा रामन इफेक्ट उपयोगी आहे. समजा विमानतळातून एक पॅकेट घेऊन कोणतरी माणूस आलाय, तुम्हाला वाटते की हे ड्रग, यात काहीतरी ड्रग आहे, ते त्या प्लास्टिकच्या बॅगला तसंच लेझरच्या समोर धरा, त्यातून येणारा स्पेक्ट्रम बघा, तुम्हाला ते ड्रग आहे का काय आहे हे लगेच कळेल. अशी रामन इफेक्टची प्रचंड ऍप्लिकेशन्स आहे. आणि अशी प्रचंड ऍप्लिकेशन्स असल्यामुळे आता रामन स्पेक्ट्रोस्कोपी ही एक सेपरेट ब्रँच झाली आहे. अक्षरशः 5 लाख पेक्षा जास्त नवीन प्रकारचे स्पेक्ट्रम रामन इफेक्टमुळे आपल्याला पाहायला मिळाले. 5 लाख, ही संख्या कदाचित 50 लाख सुद्धा असणार आहे. मी तुम्हाला फार कमी संख्या सांगतो. त्यामुळं एवढा महत्वाचा शोध लागल्यामुळं रामनला अनेक अवॉर्ड्स दिली. पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला त्याची अवॉर्ड्स कळतील. 1912 आणि 13 साली रामन ज्या वेळेला इंडियन फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये नोकरी करत होते, त्यावेळेला त्यांना 2 इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळाले, वुडबर्न रिसर्च मेडल आणि कर्झन रिसर्च मेडल. 1928 ला त्यांना इटलीचं एक अवॉर्ड मिळालं. 1930 ला त्यांना नाईटहुड म्हणजे सर हा किताब मिळाला. त्याच वर्षी त्यांना नोबेल प्राइज सुद्धा मिळालं.
त्याच वर्षी त्यांना रॉयल सोसायटीकडनं युजेस मॉडेल सुद्धा मिळालं. 28 ते 30 या काळात तर त्यांना प्रचंड अवॉर्ड्स मिळाली. 1941 साली त्यांना फ्रँकलिन इन्स्टिट्यूट कडनं फ्रँकलिन मेडल मिळालं. 1950 साली त्यांना भारताचा उपराष्ट्रपती पद देण्यात आलं होतं. खरं म्हणजे नेहरूंचं आणि रामनचं अजिबात पटत नव्हतं. ते अनेक वेळा नेहरूंवर रागावलेले असायचे. नेहरूंनी दिलेली बक्षिसं त्यांनी फोडून फेकून दिली होती. कारण का? तर नेहरू सरकारी अनुदान देऊन संशोधन संस्थांवर नियंत्रण आणतात, त्यांची स्वायत्तता धोक्यात आणतात, असा त्यांना राग होता. बाकी वैयक्तिक नाही, त्यांच्या धोरणांवर त्यांना धोरणं आवडत नव्हती म्हणून त्यांना राग होता. म्हणजे तो इतका होता की त्यांनी रामन रिसर्च इन्स्टिट्यूट ज्यावेळेला स्थापन केली, त्यावेळेला सरकारनं त्यांना सांगितलं की पाहिजे तेवढे पैसे देतो तुम्हाला या इन्स्टिट्यूटसाठी. त्यांनी एक नया पैसा सरकारकडनं घेतला नाही, सगळं खाजगी देणगीतून त्यांनी उभं केलं. 1950 साली त्यांना दिलेलं उपराष्ट्रपती पद त्यांनी नाकारलं. त्यांनी सांगितलं की मी शास्त्रज्ञ आहे, मला शास्त्रज्ञ राहू द्या, मला राजकारण करायचं नाही आहे, मला शास्त्रज्ञ म्हणून काम करायचं आहे. 1954 साली त्यांना भारतरत्न दिलं गेलं. भारतरत्न त्या साली गव्हर्नर जनरल भारताचे सी राजगोपालचारी आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांना दिलं गेलं होतं. तुम्हाला लक्षात येईल, त्याचे काही रेफरन्सेस मी ठेवलेत, की अतिशय मोठ्या माणसांबरोबर यांना दिलेलं हे भारतरत्न हे दर्शवतं की ही सगळीच माणसं फार मोठी होती. सी व्ही रामनही मोठे होते आणि हेही मोठे होते. 1957 साली त्यांना रशियातून लेनिन पीस प्राइज मिळालं. अशी अनेक अवॉर्ड्स त्यांना मिळाली आणि असं मोठं काम सी व्ही रामनांनी केलं. तुम्ही सगळ्यांनी खूप शांतपणे माझं हे कदाचित खूप क्लिष्ट असलेलं फिजिक्स मधलं थिअरॉटिकल लेक्चर ऐकलं शांतपणे, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद सर. विज्ञान भारती अंतर्गत सृष्टीज्ञान मासिकाच्या वैज्ञानिकांचा परिचय उपक्रमासाठी डॉक्टर एस.जी. कुलकर्णी सरांनी स्वीकृती दर्शवली. आजच्या उपक्रमासाठी नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वैज्ञानिक डॉक्टर सी व्ही रमण यांच्या कार्याचा अतिशय साध्या सोप्या भाषा शैलीतून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. याबद्दल मी डॉक्टर कीर्ती बडवे, सृष्टीज्ञान मासिकाची समन्वयक व विज्ञान भारतीची कार्यकर्ता या नात्याने विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्रातर्फे आभार व्यक्त करते. पुन्हा एकदा राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवण्यासाठी सृष्टीज्ञान मासिकाचे आपण वर्गणीदार व्हावे व या वैज्ञानिक कार्यास सहकार्य करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.